सगळ्यांना शुभ सकाळ. डॉक्टर शिल्पा भैसे इंगळे आज आपल्याकडे आलाय. आपण त्यांचं सगळेजण हार्दिक स्वागत करूया या योग वर्गामध्ये. डॉक्टर शिल्पा भैसे यापूर्वी आपल्याकडे अल्कलाइन डाएट या विषयावर व्याख्यान देण्याकरता आल्या होत्या. त्यावेळेला भैसे म्हणून आल्या होत्या. आज त्या आपल्याकडे इंगळे म्हणून आल्या आहेत. आपल्याच वर्गामध्ये डॉक्टर निलेश इंगळे यांनी मार्गदर्शन केलं होतं आपल्याला डायटरी रुटीन फॉर मसल मास अँड वेट लॉस मसल डेव्हलपमेंट अँड वेट लॉस या विषयावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. आणि हे असे डॉक्टर निलेश इंगळे जे अत्यंत उच्च शिक्षित आहेत, अत्यंत प्रज्ञावान आहेत, ज्यांनी 2 विषयांमध्ये PhD केली आहे, 2 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री केली आहे आणि जे अमेरिकेला 17 वर्ष काम करत होते, आता रिसर्च याच्यात कार्य करत होते आणि ते खूप प्रख्यात रिसर्चर आहेत. आणि आता ते नागपूर येथे आपल्या आई वडिलांकडे स्थायिक झालेले आहेत. आणि हा योग म्हणजे या वर्गातलं आपल्या शिल्पाचं लग्न डॉक्टर निलेश इंगळे यांची झालेलं आहे. दोघी अत्यंत हायली क्वालिफाईड आहेत आणि दोघांनाही रिसर्च ऍप्टिट्यूड हा दोघांचा एक खूप मोठा असा सारखा गुण आहे. दोघांमध्ये हा रिसर्च ऍप्टिट्यूड आहे. तर शिल्पा ह्या सध्या नागपूर येथील एका NGO मध्ये रिसर्चर म्हणून काम करतात आणि त्या जे बोस्टन युनिव्हर्सिटी आहे, सिडनी युनिव्हर्सिटी आहे, UK आहे, यांच्या फंडिंगचे जे काही रिसर्च प्रोजेक्ट आहे न्यूट्रिशनचे, त्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये त्या काम करतात. आणि याशिवाय त्या आमचा एक जो ग्रुप आहे न्यूट्री डेस्कचा, त्यामध्ये न्यूट्रिशन कन्सल्टंट म्हणून देखील काम बघतात. तर त्यांनी MSc PhD केलेलं आहे आणि यापूर्वी त्यांनी अमरावती विद्यापीठामध्ये MSc ला शिकवलेलं आहे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी इग्नू म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इथे त्यांनी अकॅडमिक काउन्सिलर म्हणून काम केलेलं आहे. KVK ला त्यांनी सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हेल्थ मिशन मध्ये फ्लोरोसिसचं जे काम होतं यवतमाळ जिल्ह्याचं, त्या ठिकाणी पण त्यांनी डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी DST चे रिसर्च प्रोजेक्ट केलेले आहे. त्यांचं पेपर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी प्रेझेंट केलेले आहे आणि त्यांचे पेपर्स पण प्रसिद्ध झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं एक पेटंट पब्लिश झालेलं आहे, ज्या पेटंट मध्ये त्यांनी मशरूम पासून एक न्यूट्रास्युटिकल डेव्हलप केलेलं आहे. त्याकरता त्यांचं पेटंट पब्लिश झालेलं आहे. तर असं हे रिसर्च मध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या या शिल्पाताई या खूप सुंदर कथ्थक डान्स पण करतात आणि अशा या सर्व गुण संपन्न, बरंच काही त्यांचं सांगण्यासारखं आहे, पण आपण त्यांचं जास्त ऐकायचं असल्यामुळे आपण आटप्त घेऊया. आणि आज त्या होलिस्टिक अप्रोच फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी शिल्पाला विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद मॅडम. बहुतेक माझा आवाज सर्वांना ऐकू येत असेल. सर्वात प्रथम आयोजकांचे मी आभार मानते, कारण की मला पुन्हा त्यांनी संधी दिली की ह्या योग वर्गामध्ये मला पुन्हा येण्यास आमंत्रित केले आणि एक माझ्याजवळ काय अल्प ज्ञान जेवढं असेल तेवढं तुमच्यासोबत मला शेअर करता यावं, त्याच्याकरता जी अपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे.
नंतर मॅडमनी जी खूप छान प्रस्तावना आणि खूप छान ओळख जी केलेली आहे, जी ऐकायला मला पण छान वाटलेलं आहे. सो त्याबद्दल मी आभार मानते. आणि आजचा जो विषय आपला आहे होलिस्टिक अप्रोच फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट, तर त्यावर आपण लगेच वळूया, कारण की वेळ आपल्याला खूप कमी असतो आणि आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात या एवढ्या वेळामध्ये. सो मी माझी स्क्रीन शेअर करते. सर्वात प्रथम ऍक्च्युली आपण कुठलीही एक गोष्ट करायची म्हटलं, जेव्हा आपल्या शरीरावर कुठल्याही जडणघडण आपल्या शरीरामध्ये जी होत असते, आपल्या शरीराचा पूर्ण दिनचर्येमध्ये जेव्हा आपल्या शरीराचा वापर होत असतो, तर त्या जडणघडणीमध्ये आपल्या शरीराची झीज होत असते. ती झीज भरून काढण्याकरता कुठलीही एकच गोष्ट आपण कुठल्याही एका गोष्टीवर आपण अवलंबून राहू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला एक 2-4 गोष्टी त्याच्यासोबत आपल्याला करावं लागतात, जेणेकरून त्या गोष्टीचा आलेला लोड जो आहे, त्या गोष्टीचा आलेला प्रभाव जो आहे, तो आपण कमी करू शकतो. त्याप्रमाणेच म्हणून ताण ही आपल्या दिनचर्येतली एक रुटीन गोष्ट झालेली आहे. कारण की ज्या पण क्रिया आपण दिनचर्येमध्ये करत असतो, त्याचा ताण आपल्या शरीरामध्ये कमी अधिक प्रमाणात हा चालूच असतो. तो ताण जो आहे त्याच्यापासूनच जर त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं, तर तो ताण सतत रोज रोज वाढून त्याचं प्रमाण एवढं वाढतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागतं. म्हणूनच याच्यावर आज फक्त मी प्रकाशझोत टाकत आहे. मी फक्त त्याच्यावर की त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात आणि ते जर आपल्याला कमी करायचे असेल, तर आपण त्यातल्या त्यात आपण काय उपाय करू शकतो, हे ढोबळ मानाने सांगण्याचा आज प्रयत्न करत आहे. आजच्या प्रेझेंटेशन मध्ये मी जे काय सांगणार आहे ते मी समराईज केलं आहे, की आपल्याला ताण म्हणजे काय आणि त्याच्यापासून त्याचे रिझन्स काय असू शकतात, त्याची कारणं काय असू शकतात, आपण ते जाणून घेणार आहोत. फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि बिहेवियरल चेंजेस काय होतात, किंवा कारण की जेव्हा ताण येतो तेव्हा आपल्याला फक्त वाटतं की माझं मान दुखते आहे, माझी पाठ दुखते आहे, अशा प्रकारचे जे कंप्लेंट्स येतात, फक्त आपण त्याच्यावर फोकस करतो आणि त्याला पेन किलर लावत बसतो. पण मुळात आतमध्ये जे होणारे ज्या गोष्टी आहे, ऍक्टिव्हिटीज आहे, त्याच्यावर आपण कधीच कॉन्सन्ट्रेट करत नाही. सो म्हणून ह्या चारही गोष्टी ज्या आहेत त्या ओघाओघाने आपल्याला दिसून पडत असतात. नंतर कॉर्टिसॉलचा रोल काय आहे आणि ते कॉर्टिसॉल म्हणजे काय असतं हे आपण समजून घेणार आहोत. त्याच्यात प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आपण करू शकतो स्ट्रेस मॅनेजमेंट करता, ते आपण बघणार आहोत. एखादी लर्निंग एक्सरसाइज पण आपण करणार आहोत, पण जर मला वेळ कमी पडतो आहे तर मग त्यावेळेस मी ते कट डाऊन करेल आणि छोटं ध्यान पण मला घ्यायचं आहे, पण जर तो वेळ खूप जास्त झाला तर मी ते स्किप करेल. सो सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया व्हॉट इज स्ट्रेस. आता स्ट्रेस हे सगळ्यांनाच माहिती आहे की मला आज ही गोष्ट करायची होती पण मी ती करू शकली नाही, मला ती अचीव्ह करायची होती, ती मला मिळू शकली नाही, किंवा मला फ्युचरचं खूप टेन्शन येते, मला पास्ट मध्ये काय काय झालेलं आहे त्याचा मी सतत विचार करून मला त्याचं टेन्शन येते. नंतर मला माझी हेल्थ कशी राहील, माझे फॅमिली रिलेशन्स कसे आहेत, मला स्वतःचं घर भेटत नाही आहे, मला स्वतःचे फॅमिली सोबत वेळ घालवायला भेटत नाही आहे. खूप सगळं डेली रुटीन आपल्याकडे इतक्या कंप्लेंट्स असतात, इतके प्रॉब्लेम्स असतात की जे दर एका तासालाही म्हटलं तरी आपल्याला नवीन नवीन प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येत असतात. सो ह्या सगळ्यांचा जो एक भडीमार आपल्या शरीरावर चालू असतो आणि आपले शरीर त्याला कोप अप करण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्यामध्ये आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चालू असतं हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. सो आपण ह्या ताणाचे प्रामुख्याने होणारे आपल्या शरीरावर जे बदल होतात ते आपण बघूया. चेंजेस इन थिंकिंग म्हणजे विचारांमध्ये आपले काय काय बदल होऊ शकतात. नंतर चेंजेस इन बिहेवियर, आपण जे वागतो, आपले जे बिहेवियर असते त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात. आणि चेंजेस इन फिजिकल वेलबिंग म्हणजे आपल्या शरीराचं आरोग्य आपलं कसं डिस्टर्ब होऊ शकतं ते आपण जाणून घेऊया.
आता चेंजेस इन थिंकिंग मध्ये आपल्याला म्हणजे हे सिम्पटम्स जे आहे ना, हे सगळ्यांना ओळखीचे आहे, कारण की आपण कधी ना कधी अनुभवलेले असतात हे सिम्पटम्स. म्हणून जस्ट मी नावं वाचून तुम्हाला पुढे पुढे जाते आपण, कारण की सगळ्यांना माहिती आहे की विदाऊट रिझन मला वाईट वाटणं, म्हणजे मला काहीच कारण नसतं तरी पण मला सॅडनेस येतं, मला नैराश्य येतं. नंतर लॅक ऑफ मोटिवेशन, मला असं पुढे काही करावं अशी इच्छाच होत नाही. हे सारखे सारखे विचार हे असे आपल्याला भेडसावत असतात. नंतर मला थकल्यासारखं खूप वाटतं, माझी चिडचिड खूप वाढलेली असते, माझा राग एकदम, मी कधीच काहीच कारण नसताना एकदम हायपर होऊन जाते, कधी कधी एकदम सायलेंट होऊन जाते, काही बोलायची इच्छा होत नाही, कोणासोबत इंटरॅक्ट करायची इच्छा होत नाही. अशा प्रकारचं पण आपल्याला आपलं विचार येतात. नंतर मला काही कोणी मदत करत नाही, मी एकटी आहे. नंतर मला पुढे आयुष्यात काहीच करायचं नाही, मी काहीच करू शकत नाही, अशी जी भावना येते, हे चेंजेस ऑफ थिंकिंग म्हणजे आपल्या विचारांमध्ये अशा प्रकारचे बदल येतात जेव्हा आपल्या शरीरावर ताणाचा प्रभाव होतो. नंतर चेंजेस इन बिहेवियर, मी कुठल्याच म्हणजे कोणामध्ये मिक्स होत नाही, मी सामाजिक जे कार्यक्रम असतात त्याच्यापासून मी बाजूला राहते. नंतर मी माझं ऍपेटाईट, आता काही काही व्यक्ती परत्वे ह्या गोष्टी बदलतात, कोणाला खूप जास्त भूक लागते, कोणाचं ऍपेटाईट खूप कमी होऊन जाते, कोणाला खूपच कमी भूक लागते, भूक लागतच नाही, अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. कोणी नुसतं काहीच कारण नसताना सुद्धा सतत कंप्लेंट करत राहते की मला हेच जमत नाही, कोणी मला चांगलं बोलतच नाही, कोणी माझ्याविषयी चांगला विचार करतच नाही, तो माझ्यासोबत असा का बोलला. अशा प्रकारच्या ज्या थिंकिंग आहे किंवा बिहेवियर आहे, हे आपल्या बॉडीमधनं, आपल्या बॉडी लँग्वेज मधनं आपल्याला दिसून पडत असते. नंतर हायजेनिक प्रॅक्टिसेस बद्दल आपण खूप निग्लिजन्स आपलं असतं, आपण इग्नोर करतो आणि किंवा तेवढ्या हायजेनिक प्रॅक्टिसेस आपण फॉलो करत नाही. आपण बाकीचे कोणी आपला जो ग्रुप असेल किंवा आपले फॅमिली मेंबर्स असेल त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल फील करत नाही, आपल्याला त्यांच्यासोबत राहताना आपल्याला सतत वाटते की हे माझ्यासाठी तेवढे उपयोगाचे नाही आहे किंवा मला यांच्यासोबत राहायला आवडत नाही. अशा प्रकारच्या ज्या बिहेवियर येतात, हे या चेंजेस या ताणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतं. नंतर चेंजेस इन फिजिकल वेलबिंग, सतत थकवा येणं. नंतर ज्या आपल्याला मी जसं म्हटलं की भुकेचे जसे 2 सिम्पटम्स आपल्याला दिसून लागतात, की कोणाला खूप कमी भूक लागते, कोणाला खूप जास्त. तसंच त्याप्रमाणेच कोणाला खूप जास्त झोपावंसं वाटतं, कोणाला खूप कमी झोपावंसं वाटतं, म्हणजे झोप येतच नाही, दिवस रात्र जागरण होतं पण झोप येत नाही. तर हे स्ट्रेसचे होणारे परिणाम आपल्या शरीरावर आपल्याला दिसून पडत असतात. नंतर एक असं पण म्हणजे मी जेव्हा काही पेशंट सोबत इंटरॅक्ट केलं तेव्हा मला हे पण जाणून आलं की ताणाचा प्रभाव आपल्या शरीरावर असा होतो की आपल्याला सतत बॉडी पेन चालू राहतो, सतत आपल्याला काही ना काही शरीराच्या कंप्लेंट्स आपल्याला दिसत असतात. कधी इनडायजेशनचा प्रॉब्लेम आपल्याला, कारण की स्ट्रेस आला की लगेच तुमच्या शरीरामध्ये तो इफेक्ट जाणून पडतो, तुम्हाला प्रॉपरली डायजेस्ट होत नाही आणि मग पोटाचे आजार तुम्हाला चालू होतात, बॉडी पेन चालू होतात, नेक पेन चालू होतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सगळ्या चेंजेस इन फिजिकल वेलबिंग हे तुम्हाला याच्यामध्ये दाखवून दिसतं की ताणाचा प्रभाव आपल्या. नंतर शारीरिक सहवासाची पण आपल्याला इच्छा होत नाही, कारण की खूप जास्त मेंटल प्रेशर आपल्या शरीरावर असेल तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची इच्छा होत नाही. सो ह्यावर पण आपण लक्ष केंद्रित करू शकतो. आता स्ट्रेस काम कसं करतं आपल्या शरीरावर, म्हणजे एक थोडस डीपली आपण समजून घेऊया की आपल्या शरीरामध्ये जेव्हा ताण तयार होतो तेव्हा काय काम होतं. आपल्याला लक्षात आलं आहे की पुढे, आता मी समजून घेईल की पुढे संकट आहे आपल्याला कळलेलं आहे आणि त्या संकटाला मात द्यायची आहे, तर मग आपलं बॉडी लगेच सिग्नल आपल्या मेंदूला पाठवते की आपल्याला काहीतरी कुठेतरी संकट आलेलं, समोर संकट आलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला फाईट करायची आहे, नाही तर पळून जायचं आहे. मग आता काय करायचं, मग बॉडी काय करते, कॉर्टिसॉल लेवल. कॉर्टिसॉल म्हणजे हा स्ट्रेस हार्मोन आहे. हा कधी आपल्याला वाटेल की हे स्ट्रेस हार्मोन शरीराच्या बाहेर निघून गेला तर आपल्याला कुठला प्रॉब्लेमच येणार नाही, शरीरामध्ये अशा ज्या गोष्टी होऊन राहिल्या आहे, इतके चेंजेस होऊन राहिले ते होणार नाही. पण कॉर्टिसॉलची तेवढीच आवश्यकता आपल्या शरीराला आहे,
कारण की तात्पुरत्या स्वरूपाचा ताण आपल्याला रिलीज करायसाठी कॉर्टिसॉलच आपल्याला मदत करत असतो. कारण की कॉर्टिसॉल जेव्हा सिक्रीट होते तेव्हा मेंदूला आपल्याला सिग्नल्स मिळतात की आपल्याला समोर संकट आलेलं आहे आणि त्याचा आपल्याला रिझॉल्व्ह करायचा आहे, त्याला आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढायचं आहे, त्याच्या सोबत आपल्याला फाईट करायची आहे. तर मग हे केव्हा होते, जेव्हा शरीरामध्ये ताण असलेला हार्मोन आपल्याला शरीरामध्ये सिक्रीट होत असेल तेव्हा. मग हे जेव्हा कॉर्टिसॉल हार्मोन आपल्या शरीरामध्ये वाढतं, त्याची मात्रा जेव्हा वाढते तेव्हा एनर्जी लेवल वाढते. कारण की शरीराला फाईट करण्याकरता एनर्जीची आवश्यकता असते आणि ती एनर्जी जर आपल्याला पाहिजे असेल तर कॉर्टिसॉल वाढल्याबरोबर आपले शरीर हे एनर्जी बनवण्याचं काम करते. जेवढे काही आपल्यामध्ये न्यूट्रिएंट्स असेल त्याच्यापासून एनर्जी वाढवण्याचं काम करते, जेणेकरून आपल्या शरीरातील सगळ्या पेशींना एनर्जी प्रोव्हाइड केल्या जाईल आणि त्याला फाईट करण्याची शक्ती मिळेल. ठीक आहे. त्यावेळेस पुन्हा मग आता एनर्जी वाढली आहे, शरीराला काम करावं लागलं आहे, मग हार्ट रेट वाढणारच. कारण की ब्लड फ्लो वाढलेला आहे, त्यामुळे आपल्याला हार्ट रेट वाढणार आहे. मग आता हे एवढी सगळी गोष्ट झाल्यानंतर आपण जो काही संकट आलेलं आहे त्याला एलिमिनेट करणं, त्याला काढून टाकणं. कॉर्टिसॉलची लेवल आता एलिमिनेट केलं, कॉर्टिसॉलची लेवल आपली नॉर्मलवर येऊन राहिली, कमी झालेली आहे. मग सगळ्या गोष्टी आपल्या नॉर्मलवर आलेल्या आहेत आणि थ्रेट आपला निघून गेलाय, म्हणजे जे संकट होतं ते निघून गेलंय आणि आपला स्ट्रेस हा झिरो झालाय. सो दिस इज द सायकल. म्हणजे हे सायकल जे आहे, हे छोटासा जरी ताण आला आपल्या शरीरामध्ये तर ही सायकल पूर्ण अशी चालू राहते. आणि बघा की जेव्हा आपण रोजच्या रोज तोच एक विचार जर करत असेल, तोच सारख्या प्रकारचा ताण आपल्या शरीरावर चालू राहत असेल तर ही कॉर्टिसॉलची लेवल सदैव हाय राहील. आणि ही कॉर्टिसॉलची लेवल सदैव हाय राहिल्यावर आपल्या शरीरामधली जी ऍक्टिव्हिटी आहे, ज्या पेशीचं कार्य आहे, ज्या शरीरामध्ये आपल्या ऑर्गन्सचं कार्य आहे ते डिस्टर्ब होतंय. म्हणून मी पुढे हे म्हटलेलं आहे की मग प्रॉब्लेम काय आहे, इतकं सुंदर देवाने आपल्याला घडवलेलं आहे, इतकी सुंदर मायन्यूट साध्या स्त्रावापासून आपली शरीर असं ऍक्टिव्हिटी करत असते, तर मग प्रॉब्लेम कुठे आला. तर हे सतत जर सायकल हे सतत जर तयार करत राहिलो आपण शरीरामध्ये, अननेसेसरी ताण आपण शरीरामध्ये रोज तयार करत राहिलो तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून पुढे जावे लागते. तर जसं होणारे परिणाम आपण पाहिलं की जर स्ट्रेस आला तर ही एवढी एक सायकल तयार होते, पण ती कंटिन्युअस जेव्हा सायकल बनत राहिली तर आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपण जाणून घेऊया. कॉर्टिसॉल लेवल सदैव वाढलेली जेव्हा होते तेव्हा आपल्याला लक्षात येते की मी खूप जास्त कधी ओव्हर इटिंग, कधी अंडर, आपण खूप कमी प्रमाणात जेवण करतो त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी येते. जेव्हा ओव्हर इटिंग येते तेव्हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला खायची इच्छा होते आणि त्यातही आपल्याला जे पण आपण खातो ते हाय डीप किंवा खूप गोड खायची इच्छा होत असते. त्याच्यापासून आपल्याला पुढे काय होते की इंडायजेशनची कंप्लेंट आपली चालू होऊन जाते, कारण की खूप जास्त आपण खाण्यात येतं आणि मग ते पचवायची ताकद आपल्यात राहत नाही आणि त्याच्यामुळे इंडायजेशन आपल्याला दिसून येतं. फॅट लेवल वाढून जाते, कारण की जे पण आपण खातो आहे ते हाय शुगर फूड खातो आहे, नंतर डीप फ्राईड फूड खातो आहे. सो त्याच्यामुळे ते कन्व्हर्शन फॅट मध्ये होते, फॅट आपल्या शरीरामध्ये जास्त रिस्टोअर होऊन जाते आणि वजन वाढायचं चालू होते. तसेच ग्लुकोज लेवल वाढली जाते, कारण की शुगरी फूड्स आपण खातो आहे. सो ह्या सगळ्यांमधनं आपल्याला जे आउटपुट मिळतं ते म्हणजे वजन वाढणं, ओबेसिटी. दुसरं इंडायजेशन. आता मी म्हटलं की खूप जास्त प्रमाणात आपण खातो आहे तर त्याचा दुसरा साईड इफेक्ट आपल्याला कसा दिसून येतो, इंडायजेशन वाढलेलं आहे, डायजेशन कमी झालं आहे, म्हणजे पोषक घटक आपण शरीरामध्ये टाकतच नाही आहे आणि जेवढे पोषक घटक आहे ते ऍब्झॉर्प्शन होऊन नाही राहिलेले आहे. ऍब्झॉर्प्शन कमी झालेलं आहे आणि ऍब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे शरीराला जे न्यूट्रिएंट्स पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातील इनर लेवल जी स्किन आहे
इनर लेअर जी आहे म्हणजे आतड्यांमध्ये असेल, स्टमक मध्ये असेल, त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन येतं. त्याच्यामध्ये अल्सर खूप जास्त प्रमाणात जेव्हा सिक्रेशन्स तयार होतात आणि त्या कारणाने त्याच्यामध्ये पोषक घटक आपण टाकत नसेल तर त्यावेळेस अल्सर्स तयार होतात आणि ह्या अल्सर हे मूळ कारण आहे आपल्या पोटाचं इनडायजेशन वाढवण्याचं. एन्झाईम्स लेवलची एन्झाईम्स पण कमी होतात कारण की जसे ज्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स तुम्ही शरीराला देत असतात त्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतात त्याला ऍब्झॉर्ब करण्याकरता. पण आपण त्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स पोटामध्ये टाकत नाहीये म्हणून एन्झाईम सिक्रेट होत नाहीये. मग एन्झाईम्सची लेवल कमी झालेली आहे. मग पूर्ण शरीराचं म्हणजे आपल्या डायजेशन सिस्टीमचं जो इफेक्ट आहे तो पूर्णपणे कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे ऍब्झॉर्प्शन ही कमी होतं. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉर्टिसॉलची लेवल वाढते कारण की आपण आपल्या पोटाला त्रास कसा देऊन राहिलो आहे की जास्त ओव्हर इटिंग करून मग त्याची जी सिस्टीम आहे ती डिस्टर्ब केलेली आहे आणि कॉर्टिसॉलची लेवल वाढली कारण की शरीर आपल्या स्टमकवर ताण आलेला आहे. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर ताण आलेला आहे त्यामुळे आपली कॉर्टिसॉलची लेवल वाढलेली आहे. आता तिसरा इफेक्ट ब्लड प्रेशर वाढलेला आहे. मी सांगितलं ना हार्ट रेट वाढतो कारण शरीराला ब्लड फ्लो पंप करावा लागतो. खूप जास्त ब्लड व्हेसल्सला काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे ज्या आपले ब्लड व्हेसल्स आहेत हे जास्तीत जास्त डॅमेज होतात आणि ते डॅमेज झाल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो. सो हे ब्लड प्रेशर सतत वाढत राहणार आणि हे सतत वाढत राहिल्यामुळे आपण ब्लड व्हेसल्सला हे सतत काम करायला देतो आहे. त्याचा जो साईड इफेक्ट आहे आपल्याला हार्ट अटॅकच्या स्वरूपात दिसतो. त्यानंतर कंटिन्युअस स्ट्रेस आपलं वाढत आहे. मग येणारा आता एवढ्या सगळ्या सिस्टीम चालू असताना आपल्याला येणारं स्ट्रेस जे आहे ते असं दिसून पडतं की त्याच्यामध्ये ग्लुकोनिओजेनेसिसची क्रिया जास्त होते कारण की इथे काय होतं की आपण ज्या गोष्टीचं सेवन आपण आपल्या डाएट मधनं करायला पाहिजे ते खात नाही तर दुसऱ्या प्रकारचे फूड खातो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला एनर्जीची कमतरता भासून येते. जिथे मी म्हटलं ना अंडरवेट आहे कारण की भूकच लागत नाही त्यावेळेस मग काय होते की आपल्या शरीरात साठवलेलं प्रोटीन जे आहे ते एनर्जी करता वापरलं जातं. प्रथिन जे आहे प्रथिनाचं काम काय असतं की शरीराची डेव्हलपमेंट करणं. म्हणजे पेशी ज्या असतात पेशी तयार करण्याचं काम, शरीराची वृद्धी करण्याचं काम, शरीराचं ग्रोथ करण्याचं काम हे प्रथिनांचं असतं. पण त्याला काम काय करावं लागून राहिलं आहे तर आपल्याला शरीराला शक्ती एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं त्याचं उलटं काम झालं. त्याचं जे महत्वाचं काम आहे ते स्टॉप करून त्याला एनर्जी प्रोव्हाइड करावं लागत आहे आणि याच्यामुळे ग्लुकोज लेवल शरीरातली वाढते आहे. आपल्या शरीरातील ऑर्गन्सवर लोड वाढलेला आहे आणि मग आपल्याला दिसून पडतं की डायबिटीज हा आजार आपल्याला इतका फ्रिक्वेंटली प्रत्येकामध्ये का जाणवत आहे की सतत वाढणारं स्ट्रेस जे आहे ते कॉर्टिसॉलला आमंत्रण करतं आणि ते कॉर्टिसॉल वाढल्यामुळे आपल्या शरीराची पूर्ण जी सिस्टीम आहे ती डिस्टर्ब होते आणि ती डिस्टर्ब झाल्यावर एवढे जे आजार आहे आणि जेवढे साईड इफेक्ट्स आहे ते आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसून पडतात. आपण फक्त डायबिटीजवर वर्क करतो, आपण फक्त डायबिटीजचे रिलेटेड मेडिसिन घेणं चालू करतो, त्याची ट्रीटमेंट चालू करतो, पण आपल्याला मूळ कारण जे आहे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ह्या गोष्टी हे परिणाम जे दिसून येतात त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करत नाही. म्हणून आपण आज जो विचार करतो आहे की ताण सगळ्या गोष्टीचं मूळ जे कारण आहे ते म्हणजे ताण आणि त्या ताणाला जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टीवर फोकस करणं आहे. कुठली एक गोष्ट करून आपल्याला ते इफेक्ट मिळणारच नाही. सो मग आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायचं असेल तर कुठल्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे आणि तो कंबाईन परत त्या गोष्टींवर फोकस करावा लागणार आहे. सो न्यूट्रिशन आहे, एक्सरसाइज आहे, तुमची प्रॉपर साऊंड स्लीप आहे ती 10 मिनिटाची असो 5 मिनिटाची असो पण ती साऊंड स्लीप असली पाहिजे. योगा हे तर मला म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. आपल्या ह्या ग्रुपला योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे तीन तर एक हिऱ्यासारख्या गोष्टी आहे की ज्या आपल्या प्रत्येकाजवळ हे 3 हिरे तर असलेच पाहिजे. नंतर हर्बल सप्लिमेंट्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर सायमल्टेनियसली आपण करत असेल तर आपल्या शरीरावर होणारा परिणाम हा जो आहे हा कॉर्टिसॉलची मात्रा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाढणारी जी आहे ती आपण कमी करू शकतो. पण आपल्याला त्याचं रेग्युलरली त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं.
सो आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याच्यावर थोडंसं चिंतन करूया. आता जसं मी म्हटलेलं आहे की इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स फॉर स्ट्रेस रिडक्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूट्रिशनचा रोल कसा येतो याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे की ताण आला की आपल्याला खूप काहीतरी खायची इच्छा होते आणि एखादा आता जसं पुष्कळदा म्हटलेलं जातं की चहा किंवा कॉफी घेतली की मला थोडंसं फ्रेश वाटतं, मला छान वाटतं. म्हणजे एकंदरीत आपण इथे समजून घेऊया की प्रत्येक फूडचा आपल्या शरीरामध्ये गेल्यावर काहीतरी केमिकल त्याचं काहीतरी केमिकली त्याची ऍक्शन होत असेल आपल्या शरीरावर, म्हणूनच आपल्या मूड्स मध्ये आपल्याला बदल दिसून येतो, आपल्याला वेगळं काहीतरी वाटायला लागतं. म्हणजेच प्रत्येक फूडचा आपल्या शरीरामध्ये गेल्यावर हा वेगळा परिणाम होत असतो. गोड खाल्ल्यावर तुम्हाला थोडंसं असं छान मस्त वाटतं आणि थोडंसं आपल्याला रिलॅक्स फील होतं. सो हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक पर्टिक्युलर फूड नुसार आपल्याला त्याचे अनुभव येत असतात. नेमकं काय होतं की जेव्हा ताण येतो तेव्हा आपल्याला हेल्दी गोष्टी न खायची इच्छा होता, आपल्याला अनहेल्दी गोष्टी खूप जास्त क्रेविंग होतं, खूप जास्त खायची इच्छा होते. जसं मला आज काहीतरी तळलेलं खावं वाटत आहे, मला काहीतरी गोड खावं वाटत आहे. सो हे जेव्हा आपण कन्झ्युम करतो तर आपण डबल लोड देतो शरीरामध्ये, कारण की ज्या पोषक घटक आपल्या शरीराला त्या कंडिशन मध्ये ताणामध्ये मिळायला पाहिजे ते न मिळता आपण दुसरे फूड टाकतो पोटामध्ये आणि त्याच्यातनं अजून जे पोषक घटकांची आवश्यकता असते त्याची कमतरता आणखीन जास्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळे अजून शरीरामध्ये कॉर्टिसॉलची लेवल डबलनी होते. सो म्हणून आपल्याला ह्या ताणाला जर कमी करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल की प्रत्येक न्यूट्रिएंट्सचा ताणाशी काय रिलेशन आहे. हे जेव्हा समजेल आपल्याला तेव्हाच आपण ते कशामधनं, ते न्यूट्रिएंट आपल्याला कशामधनं भेटू शकतात ते कळू शकते. सो मग आता आपण सगळं समजून घेऊ की प्रत्येक न्यूट्रिएंटचा रोल आपल्या बॉडीमध्ये कसा आहे ताण कमी करण्याला. आता जसं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे तंतुमय कर्बोदके. सगळ्यांना माहिती आहे की तृणधान्य आणि नंतर सगळ्या प्रकारच्या जे भाज्या आहेत याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात. याच्यामधनं आपल्याला हे कळेल की सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट मधनं आपल्याला मिळणारा सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे फायबर. फायबर आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातं तेव्हा ते पाण्यासोबत रिॲक्ट होऊन फुलतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक तृप्ततेची भावना येते आणि तृप्ततेची भावना जेव्हा येते ना तेव्हा आपल्या मेंदूला मेसेज दिला जातो की जेवण आपलं छान झालेलं आहे आणि एक शांततेची म्हणजे कामनेस जो आहे आपल्या मेंदूचा तो एक क्रिएट होतो आणि त्यामुळे आपली शरीरामधली शुगरची मात्रा, ब्लड शुगरची मात्रा आहे ती स्टॅबिलाइज केल्या जाते, ती नियंत्रित केल्या जाते ज्या वेळेस आपण तंतुमय पदार्थ कर्बोदके आपल्या शरीरामध्ये सेवन करतो. तसेच शुगर लेवल इथे स्टॅबिलाइज जेव्हा होते तेव्हा इन्सुलिन पण आपल्या शरीरामध्ये हे योग्य मात्रेमध्ये सिक्रीट होत राहते आणि जेव्हा इन्सुलिन हे योग्य मात्रेमध्ये सिक्रीट होत असते तेव्हाच कुठे आपल्या मेंदूला ट्रिप्टोफॅन नावाचं असेन्शियल अमायनो ऍसिड हे प्रोव्हाइड केलं जातं. ट्रिप्टोफॅनचा रोल काय आहे आपल्या शरीरामध्ये हे पण मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगते, कारण की खूपच महत्वाचा आहे ट्रिप्टोफॅनचा रोल. कारण की मेंदूला जर एक डिस्ट्रेस हार्मोन तयार करायचं असेल म्हणजे कॉर्टिसॉल, प्रत्येक गोष्टी म्हणजे शरीर आपलं इतकं सुंदर बनवलं आहे देवानी की जर एखादी गोष्ट वाढलेली असेल तर ती गोष्ट कमी करण्याकरता आपल्याला दुसऱ्या स्त्रावाचा पण आपल्या शरीरामध्ये उपयोग केला जातो. जसं कॉर्टिसॉल आपल्या शरीरामध्ये वाढलं जातं तेव्हा त्याच वेळेस सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते डिस्ट्रेस हार्मोन म्हणून आपण म्हणतो त्याला, ते आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे कॉर्टिसॉलची लेवल ही कमी केल्या जाते, नियंत्रित केल्या जाते. सो हे सेरोटोनिन जे आहे ते सिक्रेट करण्याकरता आपल्याला ट्रिप्टोफॅन नावाचं असेन्शियल अमायनो ऍसिड लागतं. सो आपण
प्रोटीन्सवर जाऊ, प्रथिनांवर जाऊ, कारण की ट्रिप्टोफॅन असतं कुठे हे आपल्याला समजून घेणं आहे. प्रथिन आपल्याला माहिती आहे, सगळे प्रोटीन्स जे आहे ते सगळे डाळी आहे, ॲनिमल प्रोडक्ट्स आहे, दुधापासून बनलेले पदार्थ आहे, नंतर अंडी आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, ह्याच्यामधनं आपल्याला सगळे प्रथिनं मिळत असतात. आता प्रथिनांमध्ये जे पण कंपोजिशन असते ते असते अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स हे 2 प्रकारचे असतात. एक असेन्शियल म्हणजे खूपच आवश्यक आहे आपल्या शरीराकरता, एक नॉन असेन्शियल जे शरीराकरता पाहिजे आहे पण एवढे गरजेचे नाही आहे, कारण की नॉन असेन्शियल म्हणजे आपल्या बॉडी ते अमायनो ऍसिड हे शरीरामध्ये बनवत असते. असेन्शियल म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते अमायनो ऍसिड बनवल्या जात नाही, आपल्याला ते आहारातनं घ्यावे लागतात. त्यातलं असेन्शियल अमायनो ऍसिड मधलं एक अमायनो ऍसिड जे कुठलं असेल ते म्हणजे ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन हे जेव्हा मेंदूला प्रोव्हाइड केलं जातं तेव्हाच कुठे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिनची या अँटी स्ट्रेस हार्मोनची मात्रा ही वाढते. म्हणून पण ह्या ट्रिप्टोफॅनला काम करण्याकरता, अँटी स्ट्रेस काम करण्याकरता त्याला अदर बाकीच्या पण विटामिन्सची गरज असते, जसं विटामिन B6 आहे, विटामिन B3 आहे, नंतर मॅग्नेशियम आहे. ह्या सोबत ह्या एवढ्या सगळ्या न्यूट्रिएंट सोबत मिळून आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन हे शरीरामध्ये तयार होत असते, सिक्रेट होत असते. सो म्हणजे मी पण जेव्हा अभ्यास केला तेव्हा मलाही लक्षात आलं की किती कॉम्प्लिकेटेड आपली शरीर आहे, पण किती इफेक्टिव्हली आपल्या शरीराचं काम चालू असतं, जे की आपण किती लाईटली घेतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. सो हे ट्रिप्टोफॅन जे आहे हे आपल्याला प्रथिनांमध्ये मिळत असतं आणि प्रथिन हे जे मी सोर्सेस सांगितल्या त्याच्यामधनं मिळतात. तसंच आपलं डाएटचं कंपोजिशन कसं असायला पाहिजे, डाएट पॅटर्न कसं असायला पाहिजे, कारण की अभ्यासाअंती असं लक्षात आलेलं आहे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर हाय असेल, हे आपल्या डाएटमध्ये खूप जास्त प्रमाण असेल तर ते ट्रिप्टोफॅन मेंदूपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्याला उपयोगाचं ठरते, कारण की ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे आहे ते सपोर्ट करत असते ट्रिप्टोफॅन मेंदूपर्यंत पोहोचवण्याला. पण त्याच वेळेस आपल्याला प्रोटीन्सची मात्रा जी आहे ती मध्यम स्वरूपाची ठेवावी लागते, कारण की जेव्हा तुम्ही हाय प्रोटीन डाएट घेता त्यावेळेस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची कमतरता असते आणि ट्रिप्टोफॅन आपल्या शरीरामध्ये जात असून सुद्धा ते मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की त्याला लागतं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. म्हणून डाएटचं ज्यावेळेस स्ट्रेस आपण अनुभवतो आहे आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मानसिक आरोग्यामध्ये आपल्याला जाणवत आहे, त्यावेळेस आपण आपलं डायटरी पॅटर्न कसं असायला पाहिजे, हाय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट डाएट विथ मीडियम प्रोटीन डाएट, अशा प्रकारचं जर डाएट पॅटर्न आपण फॉलो केलं तर आपल्याला ट्रिप्टोफॅन शरीरामध्ये टाकता पण येतं आणि ते मेंदूपर्यंत पोहोचवता पण येतं. सो म्हणून ट्रिप्टोफॅन आपण चा रोल हा जो आहे आपल्या मेंदूच्या कार्याकरता आवश्यक आहे. आपण आता दुसरे 2 अमायनो ऍसिड्स बघू, फिनिलॅलॅनिन आणि टायरोसिन. हे दोन्ही अमायनो ऍसिड असेन्शियल आहेत जे आपल्याला अन्नामधनं आपल्याला मिळत असतात. ह्या अमायनो ऍसिड्सचं काम काय आहे माहितीये, की हे अँटी डिप्रेसंट हार्मोन दुसरे जे आहेत ते सिक्रेट करण्याकरता आपल्याला मदत करतात. डोपामाइन आणि नॉरएपिनेफ्रिन हे 2 जे अँटी डिप्रेसंट हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करण्याकरता ह्या 2 अमायनो ऍसिडची आपल्याला गरज असते आणि ते आपल्याला ह्या प्रथिनांमधून मिळत असतात. नंतर तसंच थ्रिओनिन मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्याकरता आपल्याला मदत करत असते. आपल्या शरीरामध्ये आलेलं, आपल्याला मेंदूमध्ये आलेलं जे नैराश्य आहे, डिप्रेशन जे आहे ते कमी करण्याचं काम आपल्याला थ्रिओनिनच्या द्वारे होतं. म्हणून सगळे हे प्रोटीन्स जे आहेत, प्रोटीनयुक्त प्रथिनयुक्त जे पदार्थ आहेत त्याचं कन्झम्पशन केल्यावर आपल्याला हे सगळे असेन्शियल अमायनो ऍसिड्स आपल्याला मिळत असतात, जेणेकरून आपल्या शरीराचं काम जे आहे ते स्ट्रेस कमी करण्यामध्ये आपण त्याला मदत करत असतो. सो म्हणून मी प्रत्येक गोष्ट सांगत असताना मला तेच रिअलाइज होते की नेमकं आपण अपोजिट
जेव्हा ताण येतो तेव्हा अपोजिट आपण फूड कन्झम्पशन आपलं चालू असतं, जे की आपल्याला दुसऱ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये टाकणं आवश्यक असतं. सेकंड, आपण आता बघू आहे की विटॅमिन सी चा कसा रोल आपल्या शरीरामध्ये आहे. विटॅमिन सीचं माहिती आहे आपल्याला की अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, शरीराचं एक प्रोटेक्टर म्हणून काम करतं शरीरामध्ये. जेव्हा आपल्या शरीरामध्ये चयापचय होत असते, झीज होत असते, तर त्यावेळेस आपल्याला विटॅमिन सी ची गरज असते, कारण की ती सगळी झीज भरून काढण्याकरता आपल्याला मदत करण्याकरता. सो जर आपण ह्या विटॅमिन सी ची कमतरता आपल्या शरीरामध्ये क्रिएट झाली, आपल्या शरीरामध्ये तयार झाली, कारण की ऑलरेडी आपण विटॅमिन सी युक्त पदार्थ खात नाही आहे आणि शरीरामध्ये झीज होऊन राहिली आहे, तर विटॅमिन सी ची कमतरता निर्माण होणारच. आणि जेव्हा विटॅमिन सी ची कमतरता निर्माण होते त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रतिकारशक्ती आपली कमी होऊन जाते आणि भरपूरसे इन्फेक्शन आणि आजाराला आपल्याला बळी पडावं लागते. इन्फेक्शन आजार आपल्याला जडले तर पुन्हा कॉर्टिसॉलची लेवल मात्रा आपली वाढणार. सो कॉर्टिसॉल वाढलं की आपल्याला थकवा येणार. ही सगळी सायकल आहे ती एका न्यूट्रिएंट मुळे च्या कमतरतेमुळे आपल्याला उद्भवू शकते. सो म्हणून विटॅमिन सी जे कन्झम्पशन असं आहे ह्या पिरियड मध्ये आपल्याला वाढवावं लागेल. याचे सोर्सेस जे आहे मी ते पुढे सांगते आहे, फक्त आता आपण समजून घेतोय की ह्या न्यूट्रिएंटचं काम काय आहे, याच्या कमतरतेमुळे परिणाम काय होतो आपल्या शरीरावर. तसंच जेव्हा एक अभ्यासामध्ये मी एक ते पण याला सोबत जोडायचा प्रयत्न करते, कारण की एका अभ्यासामध्ये असं जाणून पडलेलं आहे की मॅरेथॉनची जेव्हा रनर्स आहेत, धावणारे जे खेळाडू आहेत, त्यांच्यावर हा एक एक्सपेरिमेंट करून बघितला गेला की एक ग्रुप आहे त्याला 1500 मिलीग्रॅम पर डे विटॅमिन सी चं सेवन करायला लावलं आणि एका ग्रुपला फक्त 500 mg पर डे विटॅमिन सी चं सेवन करायला लावलं. तर त्यामध्ये असं लक्षात आलं, काही काळानंतर त्यांना लक्षात आलं की जे पहिला ग्रुप आहे त्याच्यामध्ये कॉर्टिसॉलची मात्रा जी आहे ती नॉर्मल मध्ये आहे, जबकि दुसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला दिसून आलं की कॉर्टिसॉलची मात्रा ही काही प्रमाणात वाढलेली दिसून आलेली आहे. म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये येणारा त्यांच्या शरीरावर ताण जो आहे तो कॉर्टिसॉलची मात्रा वाढवत होता. पण विटॅमिन सी आपण प्रोव्हाइड केल्यामुळे, एक चांगल्या मात्रेमध्ये प्रोव्हाइड केल्यामुळे तो जो ताण आहे तो आपण नॉर्मल करत गेलो. सो म्हणून मला हे अभ्यास इथे सांगावंसं वाटलं, कारण की आपल्याला इम्पॉर्टन्स किंवा कुठल्या गोष्टीचं जेव्हा जाणवतं तेव्हा आपण त्या गोष्टीचा एखादा एपिसोड झालेला आहे असं बघतो. जेव्हा आपल्याला एखादा दाखला दिला जातो तेव्हा त्याचे महत्व खूप जास्त वाढलेलं असतं. म्हणून मला असं वाटलं की इथे आपल्याला ही स्टडी सांगायला हवी. नंतर विटॅमिन बी. विटॅमिन बी मध्ये भरपूरसे विटॅमिन बी चे आहे. विटॅमिन B1, B2, B3, B6, B5 भरपूर आहे. विटॅमिन B12 ह्या सगळ्या विटॅमिन B9 इव्हन एवढे विटॅमिन बी आहे. तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम कसा होतो? जास्तीत जास्त विटॅमिन बी चा रोल काय असतं? नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जा संस्था जी आहे आपल्या शरीरामधली त्याच्यामध्ये ही काम करत असते. तर त्याचा विकास करण्याकरता, त्याचं मेंटेनन्स करण्याकरता, कारण की तिथे पण पेशी आहे, तिथे पण स्त्राव स्त्रवत असतात, ते सगळं मेंटेन करण्याकरता, ते डेव्हलपमेंट करण्याकरता आपल्याला विटॅमिन बी ची गरज असते. नंतर ब्लड शुगर मेंटेन करण्याकरता आपल्याला विटॅमिन बी ची गरज आहे. तसंच इम्युन सिस्टीम बूस्टअप करण्याकरता आपल्याला विटॅमिन बी ची गरज आहे. आणि ब्लड ऑटोमॅटिकली आपली ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये आणण्याकरता सुद्धा विटॅमिन बी आपल्याला सपोर्ट करत असते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक असं विटॅमिन बी आहे की जे अँटी स्ट्रेस म्हणून ओळखल्या जातं, संबोधल्या जातं, विटॅमिन B5 पॅन्टोथेनिक ऍसिड. सो हे जे आहे हे अँटी स्ट्रेस हार्मोन आहे, म्हणजे ही आपल्या शरीरामधली ताणाची लेवल जी आहे ती कमी करण्याकरता आपल्याला उपयोगाचा आहे. आता विटॅमिन बी कशा कशातनं मिळतं मी ते पुढे सांगते. नेक्स्ट आहे की फोलिक ऍसिड, याला विटॅमिन B9 सुद्धा म्हटलं जातं. फोलिक ऍसिडचा मेन रोल आहे की हे नैराश्य कमी करतं, मेंटल इलनेस जो आहे ते कमी करतं. तुम्हाला लक्षात येत असेल प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला आयर्न फोलिकच्या जे टॅबलेट्स दिले जातात ते काही पिरियड पर्यंत दिले जातात, कारण की तेव्हा बाळाची मेंटल ग्रोथ होत असते आणि त्या मेंटल ग्रोथ होण्याकरता आपल्याला फोलिक ऍसिडच्या सप्लिमेंट्स दिल्या जातात.
सो ह्याच्या उपयोगावरनच आपल्याला लक्षात असेल की हे फोलिक ऍसिड जे आहे पूर्णपणे आपल्या मेंदूची वाढ करण्याकरता आणि त्याची झालेली झीज जी आहे ती भरून काढण्याकरता आपल्याला फोलिक ऍसिड उपयोगाचं आहे. सो तसेच हे डिप्रेशन कमी करतं, आपल्या शरीर आपल्याला आलेला नैराश्य जे आहे ते कमी करतं, आपल्याला आलेला थकवा जे आहे तो कमी करतं. सो मग फोलिक ऍसिडचं कन्झम्पशन पण करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. नंतर मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचा सगळ्यात महत्वाचा रोल हा आहे की शरीरातील जे विविध कार्य आहे जसं मसल रिलॅक्सेशन आहे, फॅटी ऍसिड फॉर्मेशन आहे, नंतर नवीन पेशी तयार करणं आहे, तसंच हार्टबीट रेग्युलेट करणं हे सुद्धा मॅग्नेशियमचं काम आहे. सो इतक्या महत्वाच्या गोष्टीमध्ये मॅग्नेशियमचा हा महत्वाचा वाटा आहे, त्याचं महत्वाचं कार्य आहे. सो मॅग्नेशियम चा आणि ताणाचा परस्पर संबंध आहे. जेव्हा शरीरावर आणि शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस आपल्या शरीरावर येतो त्यावेळेस आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतं. हे तुम्ही कधी अनुभवलं असेल तर तुम्ही आता ते कोरिलेट करू शकता. तर ते जेव्हा होतं तेव्हा आपल्याला समजून जायला पाहिजे की आपल्या शरीरावर ताण वाढलेला आहे, तर आपल्याला मॅग्नेशियमचं कन्झम्पशन एक जास्त प्रमाणात करणं आहे. तसंच मॅग्नेशियम अजून कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला कामात पडतं, जेव्हा मासिक पाळीच्या आधी आपल्याला मूड चेंजेस दिसून येतात, चिडचिडपणा वाढलेला असतो पाळी यायच्या आधी, त्यावेळेस पण मॅग्नेशियमचं कन्झम्पशन आपण जर जास्त प्रमाणात केलं तर आपण जे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण थोडेसे कमी करू शकतो, त्याचे परिणाम जे आहेत ते आपण कमी करू शकतो. तसंच वृद्धावस्थामध्ये प्रौढावस्थामध्ये आपल्याला जाणून येतं की झोप ही कमी झालेली असते आणि जेवढी पण झोप असते ती क्वालिटी झोप नाही मिळत आपल्याला. तर झोपेची गुणवत्ता आपल्याला जर वाढवायची असेल तर त्यावेळेस मॅग्नेशियमचं प्रमाण हे आपल्या आहारामधनं वाढवणं आवश्यक आहे. सेलेनियम हे सगळ्यात महत्वाचं, खूप कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागत असतं सेलेनियम, पण जेवढं पण लागतं ते खूप महत्वाचं असतं. कारण की पेशींना ऊर्जा पुरवण्याचं काम जे आहे ना ते सेलेनियम करत असतं. सेलेनियम हे खनिज आहे, खनिज घटक आहे, पोषक घटक आहे जो आपल्याला सगळ्या डाळीमधनं तृणधान्यांमधनं मिळत असतो. आणि ते सेलेनियम आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये पेशींपर्यंत एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं, कारण की एक व्यक्ती वाहक असतो ना, मला लागलेली भूक आणि तिथे दुकानातनं घेतलेले फूड जर मला कोणी प्रोव्हाइड करून देत असेल, मला आणून देत असेल तर मला ती एनर्जी भेटेल. त्याचप्रमाणे पेशीपर्यंत एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम, वाहकाचं काम सेलेनियम करत असतं. आणि हे सेलेनियम आपण जास्तीत प्रमाणात आहारात घेतलं तर आपल्याला जेव्हा कॉर्टिसॉल लेवल वाढते तेव्हा एनर्जी लेवल वाढते, हे आपण आधीच समजून घेतलंय. तर ती एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम हे सेलेनियम करत असतं. पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की नुसतं सेलेनियम खाऊन आपल्याला त्याचा फायदा मिळणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला व्हिटॅमिन ई ची पण गरज असते. आता व्हिटॅमिन ई म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, जे तेलयुक्त पदार्थांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए दिसतं. म्हणून आपल्याकडे कुठे बघा खाण्यामध्ये अशी पद्धत आहे की आपण जेव्हा सलाद करतो, कोशिंबीर करतो, तेव्हा आपण थोडंसं एक तेलाचा तडका देतो किंवा तेल एक चमचाभर तेल टाकतो त्याच्यामध्ये, कारण की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे, देन कॉम्प्लेक्स हे तृणधान्य आहे, याच्यामध्ये आपल्याला सेलेनियम मिळत असतं. पण सेलेनियम ऍब्झॉर्ब होण्याकरता व्हिटॅमिन ई ची गरज असते. मग जेव्हा आपण ह्या स्प्राउट्स मध्ये किंवा व्हेजिटेबल्स मध्ये आपण एक चमचाभर तेल टाकतो तेव्हा ते सेलेनियम ऍब्झॉर्ब होण्याकरता आपण तेलाचा उपयोग करत असतो. बघा आपल्या म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत किंवा पद्धती आहेत त्या किती समर्पक आहे, कुठे कुठे आपल्याला पोषक घटक हे आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होण्याकरता. सो ह्या गोष्टीचा पण आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की व्हिटॅमिन ई चं सप्लिमेंट जर असेल तर आपण सेलेनियमचं ऍब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये करू शकतो. नंतर आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड. याचा सगळ्यात बेस्ट सोर्स आपल्याला जर बघत असेल तर फिश जे आहेत हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा. पण जिथे आपल्याला व्हेजिटेरियन्स आहेत तर त्यांच्याकरता पण आपण
असे काही सोर्सेस फाइंड आउट केलेले आहे की ज्याच्यामधनं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्याला मिळू शकते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मध्ये असं जाणून पडलेलं आहे की नैराश्य, डिप्रेशन कमी करण्याचं काम जे आहे हे करत असतं. याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करण्याकरता म्हणजे सेरोटोनिन, अँटी स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करण्याकरता जे सेरोटोनिन आहे ते सिक्रेट करण्याकरता आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सची गरज असते. आणि जे आपल्याला सगळ्यात ते ॲनिमल फूड्स मधनं आपल्याला मिळत असतं, फिश ऑइल मधनं आपल्याला मिळत असतं. पण त्यातही पेक्षा आपल्याकडे तेलबिया आहेत, जसं की अक्रोड आहे, जवस आहे, नंतर बदाम आहेत, याच्यामधनं आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळत असतं. तर त्याचा अंतर्भाव आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. आता ही जी माहिती झाली ही पूर्ण मी सांगितली की न्यूट्रिएंट्स, सगळ्यात स्पेसिफिक महत्वाचे न्यूट्रिएंट्स कुठले आहे की जे आपल्याला स्ट्रेस रिलीज करण्यामध्ये कामाचे, उपयोगाचे आहेत. पण मग आता आपल्याला सोर्सेस माहिती करून घेणं आहे की कुठले असे पोषक अन्न पदार्थ आहे की जे आपल्याला हे सगळे न्यूट्रिएंट्स देऊ शकतात. सो स्ट्रेस बस्टिंग फूड्स आपल्याला माहित करून घ्यायचे आज. कारण की काही पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला जे मानसिक इफेक्ट दिसून पडतात, परिणाम दिसून पडतात, ते त्या फूडमुळे असतात. मग काही निरोगी आहार आहे जे रोगप्रतिकार शक्ती पण आपल्या शरीरामध्ये वाढवत असतात. म्हणून आपल्याला आता एक वन बाय वन आपण समजून घेऊया की कोणते असे बूस्टिंग, स्ट्रेस कमी करणारे आणि हेल्थ बूस्ट करणारे आपले फूड्स आहेत. ऑरेंजेस, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑरेंजेस दिसलं की व्हिटॅमिन सी खूप पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं. व्हिटॅमिन सी चा सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. आता अँटीऑक्सिडंटचा रोल काय आहे की शरीरामध्ये होणाऱ्या जडणघडणीमध्ये जे काही टॉक्सिक सबस्टन्स आहेत, जे अनावश्यक गोष्टी तयार होतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम जे आहे ते अँटीऑक्सिडंटचं असतं. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजेच व्हिटॅमिन सी आहे. तर ते व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जाऊन काय काम करतं, तर फ्री रॅडिकल्स डिस्ट्रॉय करण्याचं, कमी करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये करत असतं. आणि बॉडी आपली रिपेअर करण्याचं काम करत असतो. सो बॉडी रिपेअर झाली तर कॉर्टिसॉलची मात्रा आपण कमी करत असतो. म्हणून व्हिटॅमिन सी चं कन्झम्पशन आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या बॉडी रिपेअर झाल्यामुळे ब्लड प्रेशर जे आहे आपण कमी करत असतो. जो हार्ट रेट आपल्याला वाढलेला असतो, ब्लड प्रेशर आपल्याला वाढलेले आहे, ते कमी करण्याचा जो उपयोग आहे तो व्हिटॅमिन सी च्या उपयोगाने आपल्याला होऊ शकतो. नंतर याच्यामध्येच व्हिटॅमिन सी च्या जेव्हा आपण सेवन करतो त्याच्यामुळे आपल्याला डोपामाइन जे हार्मोन आहे, जे फिलिंग गुड, म्हणजे आपण ते जेव्हा सिक्रेट आपल्याला कधी कधी असं लक्षात येत असेल की मला खूप छान वाटत आहे, पण छान का वाटत आहे आपल्याला रिझन नसते, कारण की गोष्ट काहीच झालेली नसते, पण मला आज छान वाटत आहे असं फील गुड आपल्याला जो एक्सपिरियन्स येतो तो कुठल्या हार्मोन मुळे येतो, तो म्हणजे आहे डोपामाइन. आणि ते जेव्हा सिक्रेट होतं आपल्या शरीरामध्ये तेव्हा आपल्याला स्ट्रेस रिलीफ वाटतं आणि एक छान प्रसन्न चित्त आपलं असतं. तर ते जे आहे ते आपण संत्र जेव्हा सेवन करतो तेव्हा आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं आणि त्याच्या सेवनामुळे अभ्यासामध्ये हे लक्षात आलंय की डोपामाइन हे सिक्रेट होत असतं. सो म्हणून व्हिटॅमिन सी साठी आपण जास्तीत जास्त संत्र्याचा उपयोग जर करत असेल तर ते आपल्याला मिळत असतं. सेकंड, स्पिनॅच म्हणजे पालकाचं सेवन आपण जर आपल्या शरीरामध्ये करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला, मी म्हटलं ना आधी न्यूट्रिएंट्स पाहिले, न्यूट्रिएंट्स मध्ये आपण मॅग्नेशियम नावाचा एक खनिज बघितलेला आहे की जो आपल्या शरीरामध्ये किती महत्वाचा आहे. तर मॅग्नेशियमचं प्रमाण जे आहे ह्या पालकामध्ये खूप जास्त आहे. आपल्या दिवसभराची जर 40% जे प्रमाण आहे ते आपण फक्त 3 कप पालक जर आपण खात असेल तर आपण दिवसभराची 40% मॅग्नेशियमची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करत असतो. एवढं मॅग्नेशियम त्याच्यामधनं आपल्याला मिळत आहे. तसेच मॅग्नेशियमचा रोल हा ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यामध्ये पण आपल्याला उपयोगाचा आहे आणि व्यक्तीला शांत ठेवण्याकरता, कारण की मॅग्नेशियम मी म्हटलेलं की अँटी डिप्रेसंट आहे, नैराश्य कमी करतं, तर त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला शांतता मिळवण्याकरता सुद्धा आपण ह्या स्पिनॅचचा वापर करू शकतो. तसंच
मी म्हटलं ना की काही काही फूड असे आहे की जम्बो पॅक असतो म्हणू आपण आता आपल्या बोली भाषेत, की त्याच्यामध्ये सगळेच भरपूर 2-3 न्यूट्रिएंट्स जे स्ट्रेस रिलीज करण्याकरता आपल्याला उपयोगाचे आहे असे 2-3 न्यूट्रिएंट्सचं कॉम्बिनेशन एकाच फूड मध्ये आपल्याला भेटत आहे. त्याचप्रमाणे इथे आता तिसरा न्यूट्रिएंट आपल्याला दिसतो आहे की व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे. 1 कप कच्चा पालक जर तुम्ही सेवन केला तर 50% तुमची व्हिटॅमिन सी ची जी रिक्वायरमेंट आहे डेलीची दिवसभराची ती आपण इथे फुलफिल करू शकतो. सो अशा प्रकारे आपण व्हिटॅमिन सी ची पण आपल्याला याच्यामधनं उपलब्धी होऊ शकते. तिसरा न्यूट्रिएंट याच्यामध्ये जो आहे तो आहे फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड रिचेस्ट सोर्स आहे हा स्पिनॅच. फोलिक ऍसिड आपल्याला याच्यातनं खूप जास्त प्रमाणात मिळतं. म्हणून आता मी काउंट करते की 3 न्यूट्रिएंट झाले की स्ट्रेस रिलीज करणारे. एक आहे मॅग्नेशियम जे रिच सोर्स आहे, व्हिटॅमिन सी आहे, देन फोलिक ऍसिड आहे. हे तीनचं कॉम्बिनेशन तुम्हाला एका फूड मध्ये तुम्हाला मिळत आहे. नेक्स्ट आपण आता बघू डार्क चॉकलेट. चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलांना आवडतं, पण आपण जसं जसं वय वाढतं ते आपल्याला आपण चॉकलेट, मी लहान थोडी आहे चॉकलेट खायला, पण आज आपल्याला थोडी थोडी गरज आहे चॉकलेट खायची, कारण की ताण आपण मोठं झालो आहे त्याच्यामुळे आपण ताण वाढवलेला आहे शरीरावरचा. तर कधी कधी चॉकलेटही खाणं योग्य राहतं. तर त्याचा आज आज थोडंसं डिस्क्रिप्शन देते की किती सारे फायदे चॉकलेट खाण्याचे असू शकतात. एक तर अँटीऑक्सिडंट म्हणून याच्यामधलं जे कॅफीन आहे ते काम करत असतं. फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामधले हे कमी करण्याचं काम आपल्या चॉकलेटच्या कन्झम्पशनमुळे होतं. शरीरामधील रक्ताचा प्रवाह आहे तो चांगल्या प्रकारे होण्याकरता सुद्धा आपल्याला चॉकलेट हे काम करू, त्याच्यामधल्या जे केमिकल आहे ते उपयोगाचं असतं. नंतर हायपरटेन्शन रिड्यूस करण्याकरता आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामधल्या ज्या कोका बीन्स ज्याच्यापासून आपण ते चॉकलेट बनवल्या जातं, तो फ्लेवर टाकल्या जातो, त्या मध्ये सगळ्यात जास्त मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, पॉलिफिनॉल्स, फ्लेवोनॉइड्स हे जे सगळे न्यूट्रिएंट पोषक घटक आहे, हे जे सगळे केमिकल्स आहे, हे सगळे जे पिगमेंट्स आहे जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात, ते आपल्या शरीराच्या फिजिकल आणि मेंटल वेलबिंग करता अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तसंच चॉकलेट आपल्याला मदत करते की आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन सिक्रेट तयार होण्याकरता आपल्याला हे चॉकलेट मदत करत असते. आणि हे सेरोटोनिन जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढतं, मेंदूमध्ये सिक्रेट होतं, तेव्हा आपले मूड चेंजेस होतात, आपले मूड मॉडिफाय होतात, खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वाटायला लागते. काही अभ्यासामध्ये तर असं म्हटलेलं आहे की सायको ऍक्टिव्ह फूड याला संबोधलेलं आहे चॉकलेटला, की आपली सायकोलॉजिकल कंडिशन जी आहे, आपलं माइंडसेट जे आहे ते बदलवलं जातं, आपला मूड जे आहे तो बदलवला जातं. आणि तसंच ट्रिप्टोफॅन नावाचं जे अमायनो ऍसिड आहे, जे मी सांगितलं ना की मेंदूला पुरवलं तरच सेरोटोनिन सिक्रेट होतं, ते ट्रिप्टोफॅन सुद्धा आपण याच्यातनं प्रोव्हाइड करत असतो. म्हणून नुसतंच चॉकलेट टेस्टी फूड आहे म्हणून आपण कन्झ्युम न करता ते स्ट्रेस रिलीज करण्याकरता मायक्रो लेवलला काम करतं आपल्या शरीरामध्ये आणि आपले मूड्स इम्प्रूव्ह करतं. म्हणून पण आपण कधी कधी चॉकलेट खायला पाहिजे. सो हा पण आपल्याला चॉकलेटचा एक उपयोग लक्षात येईल. ओटमील, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मी सतत म्हणत आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपण खायला पाहिजे, पण सगळ्यात छान जो आपल्याला सोर्स आहे तो म्हणजे ओटमील आहे. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कर्बोदके असतात, ते पण तंतुमय कर्बोदके असतात. आणि जेव्हा आपण शरीरामध्ये ते कर्बोदके टाकतो तेव्हा स्ट्रेस लेवल आपली रिड्यूस होते, कारण की आपल्या मेंदूला सिग्नल जातात की आपण आपलं पोट भरलेलं आहे, आपली तृप्तता झालेली आहे आणि आपल्या मनाला जी शांतता भेटते त्या शांततेतनं आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन वाढतं आणि आपण स्ट्रेस रिलीज फील करतो. सो ही जी गोष्ट आहे ती कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मुळे होते आणि त्याचे सोर्स आपण आता बघितलेला आहे. बनाना म्हणजे केळी जी आहेत, केळीमध्ये तर एक तर मूड इम्प्रूव्हिंग पॉवर फूड असं आपण म्हणू याला केळ्याला, कारण की याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स काउंट करता मी थकून जाईल एवढे न्यूट्रिएंट्स आहे.
आणि जे की स्ट्रेस बस्टर न्यूट्रिएंट्स आहे. विटॅमिन B6, विटॅमिन A, विटॅमिन C, फायबर, पोटॅशियम, आयर्न, ट्रिप्टोफॅन, एवढे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहे जे की स्ट्रेस रिलीज करण्याकरता आपल्या शरीरामध्ये काम करत असतात, फक्त एक केळ. सो याच्यामध्ये जे आहेत ते म्हणजे नॅचरल शुगर आहे प्लस त्याच्यामध्ये फायबर आहे. हे दोन कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स जो होतो ते प्रिव्हेंट करण्याकरता आपल्याला उपयोगाचे ठरतात. म्हणून ह्या कंपोजिशनला आपण पॉवर फूड का असं म्हणतो, कारण की न्यूट्रिएंट डेन्स फूड आहे आणि जे पण स्ट्रेस रिलीज करण्याकरता उपयोगाचे पडतात तेच न्यूट्रिएंट याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. सो याचं कन्झम्पशन पण आपल्याला फायद्याचं ठरेल. याच्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट पण जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ट्रिप्टोफॅन ऍब्झॉर्प्शन करण्याकरता सुद्धा आपल्याला मदत करत असतात. आणि म्हणून याच्यामध्ये सेरोटोनिन जे सिक्रिशन होतं ते सेरोटोनिन सिक्रिशन ट्रिप्टोफॅनच्या उपलब्धतेमुळे होत असतं. तसेच टायरोसिन याच्यामध्ये जे असेन्शियल अमायनो ऍसिड आहे ते ब्रेन केमिकल बूस्ट करण्याकरता आपल्याला मदत होते आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली मेमरी इम्प्रूव्ह करण्याकरता आपल्याला ह्या टायरोसिनचा उपयोग होत असतो. मी आधीच 4 जे असेन्शियल अमायनो ऍसिड्सचा रोल सांगितलेला आहे ते 4ही अमायनो ऍसिड्स आपल्याला ह्यामधनं मिळत असतात. तर ह्याचा उपयोग आपण एक पॉवर फूड म्हणून आपण करू शकतो. आल्मंड्स जे बदाम आहेत, बदाम मध्ये आपल्याला लक्षात येत असेल की रायबोफ्लेविन, विटॅमिन ई आणि झिंक हे महत्वाचे न्यूट्रिएंट्स आहे की जे ब्रेनची ऍक्टिव्हिटी जी आहे स्ट्रॉंग करण्याकरता आणि इम्प्रूव्ह करण्याकरता आपल्याला काम करत असतात. तसेच अल्झायमर डिसीज प्रिव्हेंट करण्याकरता सुद्धा आपल्याला बदामचा उपयोग होऊ शकतो. ह्याचा कन्झम्पशन आपल्याला एवढं फायद्याचं आहे की अशा प्रकारचे जे ज्याला आपल्याला मेडिसिन नाही आहे तशा प्रकारच्या आजाराला प्रिव्हेंट करण्याकरता आपल्याला हे उपयोगाचे ठरतात. वॉलनट्स, याच्या आकारावरून तुम्हाला कळेल की याचा शेप जो आहे तो मेंदू सारखा शेप आहे, म्हणून याला ब्रेन फूड असं म्हटलेलं जातं. कारण की याच्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड अक्रोडमध्ये ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात शरीरामध्ये अँटी डिप्रेसंट, अँटी स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करण्याकरता आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, युरिडिन म्हणून एक केमिकल आहे जे की अँटी डिप्रेसंट म्हणून ओळखल्या जातं. तसेच विटॅमिन B6, ट्रिप्टोफॅन, फोलिक ऍसिड हे ऑल स्ट्रेस रिलीजिंग जे न्यूट्रिएंट्स आहे ते कंबाईन मध्ये आपल्या शरीराकरता ह्या पॉवर फूड मधनं आपल्याला मिळू शकतात. सो म्हणून याचं कन्झम्पशन पण आपल्या डेली डाएट मध्ये काही प्रमाणात असायला पाहिजे. तसंच एग्स, अंडी जी आहे आपल्या शरीराकरता महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये असलेले न्यूट्रिएंट्स जे आहे प्रथिन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, विटॅमिन B12, विटॅमिन B5 आणि विटॅमिन डी. मी सांगितलं की विटॅमिन B5 ला तर आपण ब्रेन फूड म्हटलेलं आहे, ब्रेन न्यूट्रिएंट म्हटलेलं आहे. नंतर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे. विटॅमिन B12 तर तुम्हाला कुठल्याच प्राणीच्या पदार्थामधनं मिळतच नाही. जे घ्यायचं आहे ते तुम्हाला अंड्यामधनं आणि अल्प प्रमाणात दुधामधनं मिळतं. सो हाच एक रिचेस्ट सोर्स आहे आणि बाकी अॅनिमल फूड तुम्ही खात असाल तर त्याच्यामधनं मिळू शकतं आपल्याला. पण 20% ट्रिप्टोफॅनची रिक्वायरमेंट फक्त एक बॉइल एग जर तुम्ही दिवसातनं खात असाल तर त्याच्यामध्ये 20% ट्रिप्टोफॅनची जी रिक्वायरमेंट आपली दिवसभराची आहे ती आपण फुलफिल करू शकतो एका अंड्यामध्ये. सो त्याचं पण आपण कन्झम्पशन आपण करू शकतो आणि म्हणून याला गुड स्ट्रेस बस्टिंग फूड आपण असं म्हटलेलं आहे. जवस, मी म्हटलं की ओमेगा, जर आपण आता व्हेजिटेरियन आहे त्यावेळेस आपल्याला जर दुसरे सोर्सेस बघायचे असेल ओमेगा 3 फॅटी ऍसिड साठी तर आपल्याला जवस हे सगळ्यात बेस्ट आहे आणि जे आपल्या ताटामध्ये चटणीच्या फॉर्म मध्ये असतं पण, तर ते जर आहे ते जर आपण घेत असेल तर ते आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स प्रोव्हाइड करतं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन अँटी डिप्रेसंट हार्मोन जे आहे सिक्रेट करण्याकरता ही मदत करत असतं. सो जवसाचा उपयोग पण आपण दैनंदिन आहारामध्ये करायला हवा. त्याचप्रमाणे मिल्क, दुधामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रथिन असतात, कॅल्शियम असतं. प्रथिनांपासून आपल्याला
अमायनो ऍसिड मिळतं, त्याच्यातही असेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे ट्रिप्टोफॅन मिळत असतं, जे आपल्याला आपल्या ब्रेनच्या वाढी करता, सेरोटोनिनच्या सिक्रेशन करता ट्रिप्टोफॅन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम जे आहे, कॅल्शियमचा रोल पण आपल्याला ह्याच आजारामध्ये आपल्याला कामाचा ठरतो. कसा? कारण की नैराश्य दूर करण्याकरता आपल्याला कॅल्शियम उपयोगाचं असतं. कारण नैराश्य दूर करणं, मूड स्विंग्स होणं, कारण की मेनोपॉज जेव्हा येते तेव्हा मूड खूप स्विंग्स होतात. म्हणजे कधी चिडचिडपणा वाढतो, कधी खूप शांतपणा येतो आणि खूप डिस्टर्ब असतो आपण. तर त्यावेळेस सुद्धा आपण मेनोपॉज मध्ये ह्या दुधाचा वापर आपण केला तर आपल्याला कॅल्शियम हे जास्त प्रमाणात मिळू शकतो. तसंच टी आणि कॉफी, कधी कधी आपण म्हणतोय की आता आता जेव्हा आपण डाएट सजेस्ट करतोय आहे, डाएट जे सेट करतोय कोणाकरता, तर तेव्हा आपण टी आणि कॉफी एकदम बॅन करून टाकतो. पण आजारानुसार ती कधी कधी आपल्याला काही प्रमाणात तरी ते इन्क्लूड पण करणं आहे. का? कारण की चहा आणि कॉफी मध्ये असलेलं जे कॅफीन आहे ते आपल्या शरीराची नर्व सिस्टीम स्टिम्युलेट करण्याकरता आपल्याला उपयोगाचं राहतं. आणि ती नर्व सिस्टीम जेव्हा स्टिम्युलेट होते तेव्हा आपल्याला सतर्कता येते, अलर्टनेस येते, मूड चेंजेस होतात, आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. तर हे सगळ्या गोष्टी होतात त्या कॅफीनच्या परिणामामुळे. म्हणून कधी कधी आपल्याला ह्याचा पण सेवन केलेलं तुम्ही ह्या अशा कंडिशन मध्ये उपयोगाचा ठरू शकतो. आपल्या शरीराला तसंच ब्रेन पर्यंत रक्तप्रवाह जाऊ देण्याकरता सुद्धा आपल्याला ह्या कॅफीनचा उपयोग आपल्याला होत असतो. तर ह्या प्रकारे आपण चहा आणि कॉफीचा आपण उपयोग आपल्या आहारामध्ये करू शकतो. जसंच पिण्याचे पाणी हे आपल्याला माहिती आहे की नॅचरल डिटॉक्स आहे. शरीराचं शुद्धीकरण करण्याकरता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. रिफ्रेश द ब्रेन म्हणजे मेंदू ताजा तवाना करणं, की जेव्हा मी थकलेली असते मी तेव्हा एक ग्लास जरी पाणी पिलं छान, मला एकदम रिफ्रेश वाटतं. का वाटतं? कारण की त्याचा रोल आहे की शरीराच्या पूर्ण भागापर्यंत, पेशीपर्यंत आपल्याला पाणी पुरवल्या जातं आणि सेल्स हे ताजे होतात आणि शरीरामधली जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होण्याकरता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. न्यूट्रिएंट कॅरियर्स म्हणून मी म्हटलं ना, प्रत्येक शरीराच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पोषक घटक पोचवायचे असतात आणि ते कोरड्या माध्यमातून आपण पोहोचू शकत नाही. त्याला एक माध्यम लागतं की ते त्यापर्यंत वाहत गेले पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. डायजेशन सुधारण्याकरता सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. डिहायड्रेशन प्रिव्हेंट करण्याकरता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा योग्य प्रकारामध्ये चालू असतात, जसं पाणी कंझ्युम केल्यानंतर इतक्या सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळत असेल तर ऑटोमॅटिकली स्ट्रेस लेवल ही जी आहे ही पण रिड्यूस होणारच. कारण की न्यूट्रिएंट्स शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात गेलेले असतात आणि न्यूट्रिएंट्सची आपण जर पाण्याच्या स्वरूपात देवाणघेवाण चालू राहिली योग्य प्रमाणात तर कॉर्टिसॉलची मात्रा पण कमी राहील आणि स्ट्रेस लेवल जी वाढलेली आहे ती पण कमी करण्यामध्ये आपल्याला उपयोगाचं ठरेल. तसंच काही अभ्यासामध्ये लक्षात आलेलं आहे की डोकंदुखीची आजार जो असतो तो कमी करण्यात, जर डोकं दुखत असेल तर तेव्हा पण पाणी कमी पिण्यात आल्यामुळे सुद्धा आपल्याला हेडॅक होऊ शकतो. तर त्यावेळेस पण पाण्याचं प्रमाण आपण आपल्या शरीरामध्ये वाढवायला पाहिजे. आता हे सगळे फूड झाले. आता हर्बल सप्लिमेंट्स पण आपण काही जे आहे की जे मायन्यूटली काम करत असतात आपल्या शरीरामध्ये, तर मग त्याचा पण आपण इथे अंतर्भाव करायला पाहिजे की हर्बल सप्लिमेंट्स मध्ये सगळ्यात पहिले आपण बघू मिंट मध्ये अभ्यासामध्ये असं लक्षात आलं आहे की स्ट्रेस रिलिव्हिंग केमिकल्स जे आहे त्याच्यामध्ये ऑइल जे आहे जसं पेपरमिंट ऑइल आपण म्हणतो की ते रिफ्रेश आपल्या मेंदूला रिफ्रेश बनवण्याचं काम करतो. मी म्हटलं ना की एखाद्या वेळेस मी पुदिना खाल्लेला तर मला असं आणि त्याचं सरबत वगैरे पिल्यावर आपल्याला एकदम सुदिंग वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं. तर तो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो आहे म्हणजे तो स्ट्रेस रिलीज करण्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. टर्मरिक आहे. टर्मरिक मध्ये म्हणजे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे, एक पिगमेंट आहे. तर ते कर्क्युमिन जे आहे ते आपल्या मेंदूमध्ये होणारे ब्लड क्लॉट्स आहे, जे पण क्लॉट्स तयार होतात, जे पण डॅमेज सेलचं क्लॉटिंग होतं ते डिस्ट्रॉय करण्याचं काम जे आहे, ते मॅनेज करण्याचं काम जे आहे ते कर्क्युमिनचं आहे.
मी म्हटलं अँटीऑक्सिडंट म्हणून हे कर्क्युमिन काम करत असतं आणि शरीरामधले टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर फेकण्याचं काम ह्या कर्क्युमिनच्या द्वारे आपल्याला मिळत असतं. सो हे जे आहेत हे आपण टर्मरिकच्या कन्झम्पशनमुळे होतं आणि आपल्या आहारामध्ये आपण हळदीचं प्रमाण आहेच. तसंही आता आपण कोरोनामुळे गरम पाण्यात हळद घेऊन कन्झम्पशन करूच राहिलो आहे. सो ते आपल्या आहारामध्ये त्याचा अंतर्भाव झालाय. तसंच सगळ्यात महत्वाचा कर्क्युमिनचा जो बेनिफिट आहे आणि जो संशोधनामध्ये लक्षात आलेला आहे की अल्झायमर आणि पार्किन्सन्स ह्या डिसीजला प्रिव्हेंट करण्याचा जो सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो कर्क्युमिन करत असतो. सो नॉट ओनली फॉर दिस मोमेंट, पण आपल्याला ह्याच काळाकरता जर टर्मरिकचा उपयोग नाही करायचा तर रेग्युलर आपण याचा टर्मरिकचा उपयोग आपण करू शकतो. देन तुलसी आहे, म्हणजे तुळशीचे पानं जे आहे किंवा त्याचा बिया असेल तो ह्याचा उपयोग सुद्धा खूपच आवश्यक आहे. जो पहिलेचे म्हणजे माझी आजी पण मला लक्षात येत होती की सकाळी उठल्याबरोबर बस ती 2 पानं तोडायची आणि सकाळी उठल्याबरोबर त्या 2 पानांचं सेवन करायची. ते मी बघायची, पण आताची जनरेशन जी आहे ती फॉलो करणं बंद झालेलं आहे. पण ते किती महत्वाचं होतं, ते अशिक्षित लोक असून सुद्धा त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी माहित होत्या आणि त्या इम्प्लिमेंट केल्या जात होत्या. आपण शिक्षित असून सुद्धा ते फॉलो करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, मला हे कधी कधी खूप रिअलाइज होतो. सो तुलसीचा असा बेनिफिट आहे की त्यातले असले केमिकल जे आहे ते डीप खूप पेशीमध्ये खूप खोलवर जाऊन आपल्या पेशीमध्ये होणारे जे टॉक्झिन्स आहेत त्याला क्लीन करण्याचं, म्हणजे पेशी क्लीन करण्याचं काम जे आहे ते तुळशीच्या मार्फत होत असतं. तसंच एक चांगल्या आरोग्याकरता पण आपल्याला आवश्यक आहे, कारण की साहजिक आहे की सगळ्या पेशी जर क्लीन होत असेल तर आपल्याला एक हेल्दी सेल मिळते आणि त्याच्यापासून आपलं शरीर हेल्दी बनत राहतं. आणि ह्याच तुळशीचा वापर हा स्ट्रेस लेवल कमी करण्याकरता सुद्धा झालेला आहे. नेक्स्ट अश्वगंधा, हे जे आहे हे म्हणजे याचा उपयोग हा आपल्यालाच माहिती असेल, सगळ्यांना माहिती असेल की रिमार्केबल स्ट्रेस रिलिव्हिंग प्रॉपर्टी याच्यामध्ये म्हटलेली आहे, कारण की स्ट्रेस रिड्यूस करण्याचं, डिप्रेशन रिड्यूस करण्याचं काम हे करते. की नुसतंच फक्त स्ट्रेसही नाही तर याच्यामध्ये ब्रेन सेल्स प्रोटेक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे. ब्रेन सेल्स प्रोटेक्ट केलं तर आपल्या सेल्सची झीज कमी होते आणि जी झालेली झीज आहे ती भरून करण्याचं काम सुद्धा या आपल्या प्लांट मधनं होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या जे छोटे छोटे आहे हे सप्लिमेंट्स, हर्बल सप्लिमेंट्स खूप कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागतात, पण त्याचं रोल जे आहे ते खूप मोठे आहे आपल्या शरीरामध्ये. सो हे सुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये प्रोव्हाइड करायला पाहिजे कमी अधिक प्रमाणात. आता मी इथे न्यूट्रिएंटचा रोल काय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये, त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड येणारे बुस्टिंग फूड्स कुठले आहे ते सगळं सांगितलं. पण आता एक ओव्हरऑल हेल्दी इटिंग कसं असायला पाहिजे स्ट्रेस मॅनेजमेंट करता, ते म्हटलेलं आहे ईट ॲट रेग्युलर टाइम्स एव्हरी डे अँड एन्जॉय एव्हरी फूड. मी म्हटलं आपण जेव्हा सुखासनात बसून जेव्हा जेवण करतो तेव्हा ती जी पोझिशन आहे ती आपल्या ॲपेटाईटला, आपल्या डायजेशनला सपोर्ट करत असते. आणि जेव्हा म्हणून अन्न बनवतानाही आपण प्रसन्न चित्ताने बनवावे आणि आपण अन्न जेव्हा खातो तेव्हाही प्रसन्न चित्ताने खावे, तेव्हा कुठे आपल्या शरीरामध्ये सगळे जे पोषक घटक आहे ते ऍब्सॉर्ब होतील. ईट when your mind is calm, म्हणजे जेव्हा मन शांत असते तेव्हा जेवण करा, नाहीतर हडबडीत जेव्हा आपण जेवतो, घाईघाईत जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा फक्त रफेज आपल्या पोटात जाते, बाकी जे पोषक घटक आहे ते शरीराच्या सेल पर्यंत पोहोचत नाही. सो म्हणून जेव्हा मन शांत असते, प्रसन्न असते तेव्हा त्या सेवन केलेल्या अन्नाचा आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त उपयोग केला जातो. टेक फ्रुट्स व्हेजिटेबल्स ॲज अ मील इफ यू आर स्ट्रेस. ज्यावेळेस आपण ताण आपल्या शरीरामध्ये जाणवतो त्यावेळेस जास्तीत जास्त फ्रुट्स आणि व्हेजिटेबल कंझ्युम करा, कारण की मी म्हटलं ना मिनरल्स आणि विटामिन्स हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मधून मिळत असतात. म्हणून आणि त्याचंच कन्झम्पशन आपल्याकडे खूप कमी आहे. बाकी आपण पोळी भाजी पोळी वगैरे सगळं भरपूर खातो, पण
व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचं कन्झम्पशन जास्त असल्यामुळे मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स आपण अवॉइड करतो, मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स पासून दुरावल्या जातो. सो ते जास्त खा जेव्हा स्ट्रेस जास्त फील करत असाल तर. अवॉइड इटिंग एक्सेस ऑफ सॉल्ट अँड शुगर, कारण की सॉल्ट अँड शुगर आपल्या बॉडी स्ट्रेंथ डिस्ट्रॉय करते, आपल्या माइंडची एकाग्रता जी असते ती आपली डिस्ट्रॉय करते. म्हणून खूप सॉल्टी आणि खूप शुगरी फूड्स हे त्या मानाने ह्या पिरियडमध्ये आपण अवॉइड करायला पाहिजे. देन फ्रूट फास्ट वन्स इन अ मंथ क्लीन्स युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. जेव्हा एखाद्या महिन्याभरात आपण एखाद्या दिवशी नुसते फ्रुट्सच खाल्ले तर आपण आपले जे आतली बॉडी आहे, जे आतली पूर्ण सेल्स आहे ते क्लीन्स करण्याचं काम आपण याच्याद्वारे करू शकतो. म्हणजे आपल्या शरीरातला आतील ताण जो आहे तो आपण ह्याद्वारे कमी करू शकतो. स्लो डाऊन अँड रिलॅक्स ऍट अ मील टाइम. खूप पटपट घाईनी जेवतो आणि मग ते त्याचं डायजेशन आपल्या लाळेमध्ये पण होत नाही, लाळेद्वारे पण होत नाही आणि स्टमक मध्ये जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे ते पण त्याच्याद्वारे पण होत नाही. सो आणि एन्झाईम्स पण सिक्रेट होत नाही ते पूर्ण डायजेशन होण्याकरता. सो म्हणून हळूहळू सगळं चावून चावून खाल्लं तर ते प्रॉपर ऍब्झॉर्प्शन शरीरामध्ये होईल. टेक अ टाइम टू सिट डाऊन अँड ईट. म्हटलं सुखासनामध्ये बसायचं आणि शांततेत जेवण करायचं. आणि जेवणामध्ये आपण जे पण फूड घेतो सेवन करतोय त्याची टेस्ट एन्जॉय करायची. गोड असेल, तिखट असेल, खारट असेल, सगळ्या चवी आपण एन्जॉय करायला पाहिजे, त्याचे कलर्स आपण एन्जॉय करायला पाहिजे. आणि ती भावना टाकून जेव्हा आपण अन्न सेवन करतो तेव्हा ते शरीरापर्यंत आपल्या पोहोचत असतं. ईट वेन यू आर हंग्री अँड स्टॉप वेन यू आर सॅटिस्फाईड. म्हणजे जेव्हा आपण भूक लागलीये तेव्हा जेवण करणं आणि जेव्हा आपल्याला तृप्ततेची भावना येते त्यावेळेस आपण जेवण करणं थांबवणं. पण आता इथे म्हटलं जातं की मग तृप्तता तर आपलं पोट पूर्ण फुल झालं तरी आपल्याला कारण की आपलं क्रेविंग खूप वाढलेलं असतं, टेम्पटेशन खूप वाढलेलं असतं जेवणाच्या विषयी, कारण की आपण आदल्या दिवशी खूप फास्टिंग केलं असतं, डाएट केलेला असतो आणि मग आपल्याला जेवायचं असतं. आणि मग मी 2ही पोळ्या खाल्ल्या, 3ही पोळ्या खाल्ल्या, 4ही पोळ्या खाल्ल्या तरी मला सटायची व्हॅल्यू येतच नाही, मला तृप्ततेची भावना येतच नाही, कारण की मी रेग्युलर मील्स घेत नाहीये, प्रॉपर पोर्शन मध्ये घेत नाहीये. कारण की शरीराला जसं तुम्ही वळण लावाल तसं तुमचं शरीर डिमांड करत असतं. सो त्याप्रमाणे आपल्या शरीराला वळण लावणं आणि अशा प्रकारच्या हेल्दी इटिंग प्रॅक्टिसेस तुम्ही अंतर्भाव आपल्या आहारामध्ये जर करत असाल तर स्ट्रेस लेवल आपण काही प्रमाणात रिड्यूस करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. हे तर आपल्याला माहितीच आहे की एक्सरसाइज रिस्ट्रेस करतं. म्हणजे जेवढ्या तुम्ही एक्सरसाइज कराल, नुसतंच न्यूट्रिशन न करता ते पण त्याच्या सोबतीला आपल्याला एक्सरसाइज पण आवश्यकच आहे. एक्सरसाइज केल्या तर आपल्या शरीरामध्ये एचडीएल ची लेवल वाढते, देन आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेट होतात, एन्झाईम सिक्रेट होतात, वर्कआउट होते, आपल्याला टॉक्झिन्स बाहेर आपल्या घामावाटे बाहेर फेकल्या जातात आणि आपण स्ट्रेस रिलीज करण्यामध्ये शरीराला मदत करत असतो. स्लीप, शांत झोप मिळण्याकरता ही खूपच आवश्यक आहे. रात्रभराची 8 तास झोप ही आवश्यक आहे. तर ती पूर्ण साऊंड स्लीप व्हायला पाहिजे, क्वालिटी झोप व्हायला पाहिजे. जसं मी रात्री 8 तासही झोपते, दुपारी 3 तासही झोपते, पण तरी मला फ्रेश वाटत नाही. का? कारण की माझी साऊंड स्लीप होत नाही, माझी शांत झोप अशी होत नाही. आणि मला कधी कधी मी फक्त एक 10-15 मिनिटाची झोप घेतली तरी, पॉवर नॅप घेतली तरी मला छान, मी दिवसभर ऍक्टिव्ह राहते. सो हा फरक कशाचा आहे की क्वालिटी ऑफ टाइम, तुम्ही किती चांगल्या प्रकारची झोप घेता ह्याच्यावर डिपेंड करते की तुमचं स्ट्रेस रिलीज होणे. सो झोप शांत होणं आवश्यक आहे. मी ही गोष्ट तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे, कारण की हा क्लासच आपला त्याच्यासाठी आहे. तर योगा जो आहे हा आपल्याला स्ट्रेस रिलीज करण्याकरता उपयोगाचा आहे. सो त्यातले काही आसनं म्हणजे मी माझ्या बुद्धीप्रमाणे तिथे मेन्शन केली आहे की मकर आसन आहे, शवासन आहे, अधोमुख वीरासन आहे. तर ह्या 3 आसन जे आहे की ते तुम्हाला तुमच्या बॉडीला कामनेस आणतं, शांत बनवतं, तुमच्या बॉडीला एक शक्ती प्रदान करण्याचं काम करतं आणि बॉडी थकवा जो आहे तो रिलीज करण्याचं काम करत असतं. तसंच प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती आहे, नाडी शोधून प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे. तर हे प्राणायाम सुद्धा स्ट्रेस रिलीज करण्याकरता आपल्याला उपयोगाचे आहेत. आणि हे जर आसन आणि प्राणायाम आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला साऊंड स्लीप लागणार म्हणजे लागणारच.
म्हणून ह्या गोष्टी सगळ्या इंटरलिंक आहे. तसंच मुद्रा आहे, ज्ञान मुद्रा आहे, जी आपल्याला स्टिम्युलेट ब्रेन, पिट्युटरी ग्लँड्स आणि इम्प्रूव्ह द मेमरी अँड स्लीप. तर हे तीनही जे उपयोग आहे याचे आणि इफेक्ट आहे, ह्या तीनही मुद्रांचे इफेक्ट आपल्याला मिळतात की हे स्ट्रेस रिलीज करण्याकरता, मायग्रेनचा त्रास कमी करण्याकरता, हेडेक कमी करण्याकरता, डिप्रेशन कमी करण्याकरता ह्या 3 मुद्रा आपल्याला कामाच्या आहे. ज्ञान मुद्रा, पृथ्वी मुद्रा आणि नंतर तुमची सूर्य मुद्रा. ते ह्या 3 मुद्रा आपण दिवसभरात एक 5 मिनिटं 10 मिनिटं जरी केल्या तरी आपल्याला स्ट्रेस आपण आपल्या काही प्रमाणात आपण रिलीज करू शकतो. सो सगळ्यात शेवटी मी हेच म्हणेन की आपण जेवढ्या एक्सपेक्टेशन्स करू आपल्या लाईफ कडनं तेवढ्या स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढेल. म्हणून काहीच नाही, जे भेटलेलं आहे ते एक्सेप्ट केलं की सगळ्या स्ट्रेस आपल्याला क्रिएट करण्यापासूनच आपण दूर राहू शकतो. सो सगळ्यात शेवटी मला हेच म्हणावं लागेल की आपण गुड बाय स्ट्रेस तेव्हाच म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जेव्हा फोकस आणि एकत्रित काम करू शकतील त्याच वेळेस आपण स्ट्रेस हा कमी करू शकतो. धन्यवाद. ऍक्च्युली खूप वेळ झालेला आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे ते समजलं असावं. सर्वांना मी विनंती करते की सुखासनामध्ये सर्वांनी बसावं. डोळे बंद करावे आणि जे पण काही सांगते आहे फक्त त्याला फोकस करून तुम्ही त्याला फॉलो करावं. आणि जी पण आपल्या आतमध्ये होणारी जी शांतता आहे बस ती अनुभव करायची आहे याच्यामध्ये. एक दीर्घ श्वास घ्या, खाली करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. तीन वेळा ओंकार करता आपण एक दीर्घ श्वास घेऊया. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. आपल्या शरीराला वरपासून खालपर्यंत आपण मनातल्या अंतर्मनाने आपण निरीक्षण करूया. डोक्याचा सर्वात वरचा भाग जो आहे तो आपण पूर्णपणे रिलॅक्स केला आहे. त्याच्यातल्या पूर्ण सेल, पेशी या शांत आणि रिलॅक्स होणार आहे. चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा. मला खूप प्रसन्न वाटत आहे. माझं मन आनंदी आहे. माझे डोळे रिलॅक्स आहे. डोळ्यावरचा ताण पूर्णपणे गेलेला आहे. माझ्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा आहे. हळूहळू श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवा.
माझे शोल्डर्स रिलॅक्स आहे, खांदे रिलॅक्स करा आपले, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. बाकी पूर्ण शरीर आपलं रिलॅक्स आहे, ताण रहित आहे. आपला मध्यम श्वास घेणं चालू ठेवा. डोक्यामध्ये येणारे सर्व विचारांना अटकाव करू नका, येऊ द्या, ते येत राहतील आणि त्याला जाऊ द्या. मध्ये मध्ये दीर्घ श्वास घ्या आणि खाली करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, खाली करा. आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष द्या. बाहेर पक्ष्यांचा आवाज येत असेल, रूम मध्ये फॅनचा आवाज येत असेल, ते ऐका आणि सोडून द्या. मध्यम श्वास घेणं चालू ठेवा. माझं मन खूप प्रसन्न आहे. माझी आत्मा खूप प्रसन्न आहे. मला देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी खूप छान आहे आणि मी ती मनापासून स्वीकारत आहे, असं आपल्या मनाला म्हणा. दीर्घ श्वास घ्या, खाली करा. चेहऱ्यावर हलकी स्माईल असू द्या. माझं मन, माझं चित्त प्रसन्न आहे. आपल्या मनामध्ये येणारे सर्व विचार, त्या विचारांचा आदर करा. ते विचार येणार आहे आणि आपण त्याला जाऊ देणार. त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करू नका. दीर्घ श्वास घ्या आणि खाली करा.
Take a long breath in and out. एक दीर्घ श्वास घ्या, खाली करा. माझं शरीर पूर्ण ताण रहित झालेलं आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी रिलॅक्स झालेली आहे. माझं मन शांत झालेलं आहे. Take a deep, long breath in and out. काही प्रश्नोत्तरासाठी सांगा ना. एक लॉंग ब्रेथ घ्या, एक दीर्घ श्वास घेऊन आपण हरिओम करूया. एक लॉंग ब्रेथ घ्या, एक दीर्घ श्वास घेऊन आपण हरिओम करूया. आपण हळूहळू जसंही आपल्याला आपण प्रसन्न वाटेल, योग्य वाटेल, जसंही आपल्याला आपण प्रसन्न वाटेल, योग्य वाटेल, त्यावेळेस आपण हळूहळू आपले डोळे उघडू शकतो. आजचं माझं जेवढी ऍक्टिव्हिटी घ्यायची होती किती घेतलेली आहे. आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारावे. मुळात आता इतकं साऊंड एक शांत चित्त झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या फ्लो मध्ये डॉक्टर भांडेगुचे बोलतो नागपूरवरून. कैलास आपल्या दादासाहेब टिचकुले या वर्गातील आदरणीय मतेदादा, आदरणीय ठोकरदादा, आजच्या आपल्या गुरु शिल्पाताई आणि आमच्या मनेदादा मनेताईंना सर्वांना प्रणाम करून आज आपल्या शिल्पाताईंनी नवीन जीवनामध्ये इंगळे ह्या कुटुंबात प्रवेश केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. निलेश दादाचंही अभिनंदन करतो. आणि आजचा स्ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्स इतका छान मेडिकलशी संबंधित झाला, इतकं छान ज्ञान आपल्या ताईंनी आम्हाला दिलं. थोडं स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये मेडिकलच्या संबंधित 2-3 शब्द मी सांगू इच्छितो. ताईंनी जे कॉर्टिसॉल हार्मोन जे सांगितलं, तर त्याबद्दल हे कॉर्टिसॉल हार्मोन जे आहे हे आपला ब्रेन मध्ये जे हायपोथॅलेमस आहे, त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड आहे, ह्याच्याशी संबंधित आणखी एक ग्लँड राहतो जो किडनीच्या वर राहतो, त्याला म्हणतात ऍड्रिनल ग्लँड. आणि ह्या ऍड्रिनल ग्लँड मधूनच हे सर्व हार्मोन, स्ट्रेस हार्मोन जे आपल्या शरीरामध्ये पाठवले जातात. आणि त्याच्यापैकी एक कॉर्टिसोल आहे. त्या कॉर्टिसोल बद्दल इतकी छान माहिती ताईंनी आपल्याला सांगितली. आणि ते कॉर्टिसोल कसं कमी करायचं आणि स्ट्रेस कसं कमी करायचा आणि त्याचे काय इफेक्ट होतात हे सांगितलं. हा कॉर्टिसोल हार्मोन ज्यावेळेस आपल्या शरीरात रिलीज होतो
तर त्यावेळेस बरेचसे सिम्पटम्स आपल्याला सर्वांना हे पाहायला मिळतात. बऱ्याचदा बरेच वेळा परीक्षेच्या वेळेस, भांडणाच्या वेळेस, स्ट्रेसच्या वेळेस हे हार्मोन्सचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. जसं आपला हात थरथर कापणे, हाताला घाम येणे, ब्लड प्रेशर वाढणे, छाती धडधड करणे, श्वासोच्छ्वास वाढणे, आपले डोळे विस्फारणे, त्याच्यानंतर काहींनी जसं सांगितले की लघवीला वारंवार जाणे. तर अशा प्रकारचे इफेक्ट आपल्या शरीरावर ह्या हार्मोनचा होतो. त्याच्यानंतर हे हार्मोन कमी कसा करायचा याबद्दल इतकं सुंदर त्यांनी आपल्या आहाराबद्दल सांगितलं, की साधारणतः आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व खाण्याच्या बाबी वापरतोच. परंतु मुख्यतः जे आहे पालक आहे, केळं आहे आणि सर्व तेलबिया आहेत. तर याचा उपयोग आपण सर्व मिक्स तेलबियांचं जर पावडर करून ठेवलं एकत्र, तर हे एका वेळेसच आपल्याला सर्व मिळू शकतं. त्याच्यानंतर अश्वगंधा ही आपल्याला इझिली अवेलेबल राहत नाही, परंतु अश्वगंधाचा जो पावडर आहे, तर तोही आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो. त्याच्यानंतर तुळशीचं सांगितलं ताईंनी, तर तुळशीचं सर्वांना अवेलेबल राहतेच. पाण्याविषयी खूप चांगलं सांगितलं. तर पाण्याविषयी प्रश्न एक थोडासा विचारायचा होता मला. तसं आपला एक मी थोडा उशिरा जॉइन झाल्यामुळे अल्कलाईन फूड विषयीचा लेक्चर मी आपला मिस केला होता. परंतु अल्कलाईन फूड विषयी आपले देवराव मत्तेदादांनी आपला व्हिडिओ पाठवला, त्याच्यामुळे ती माहिती आपल्याला मिळून जाईल. तर अल्कलाईन वॉटर विषयी काही नवीन आता सुरू आहे इकडे-तिकडे, की खूप 2.5-3 लाखाची एक मशीन मिळते आणि ती अल्कलाईन वॉटर आपल्याला प्रोव्हाईड करते. तर ही एवढी कॉस्टली मशीन घेण्यापेक्षा आपण अल्कलाईन वॉटर सध्या आपल्या जसं होलिस्टिक अप्रोचच्या हिशोबाने काय करता येईल आपल्याला असं विचारायचं. ऍक्च्युली अल्कलाईन वॉटर मी म्हटलं माझ्या लेक्चरमध्ये, आधीच्या लेक्चरमध्ये पण मी हे सांगितलेलं होतं. ते आमचं मिस झाल्यामुळे आम्हाला माहित नाही पडलं. हो नाही नाही सर, सर्वात प्रथम तर मला तुम्ही इतकं सुंदर माझ्या अजून ज्ञानामध्ये भर टाकली आणि ह्या लेक्चरमध्ये पण ऍड केलं. तुमचं जे ज्ञान आहे ते आणखीन वाढवलं. या लेक्चरची शोभा आणली की जो पार्ट राहिलेला होता तो पण तुम्ही इथे सांगितला. आणि मग साहजिक आहे जे पण आजचे साधक आहेत त्यांना माहिती मिळून गेली, तर खूप खूप धन्यवाद. आणि तसंच तुम्ही जे आता म्हटलेलं आहे की अल्कलाईन वॉटर बद्दल, तर माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी हे म्हटलेलं होतं की मुळात जे टॅप वॉटर आपल्याला भेटते आहे त्याच्यामध्येच मिनरल्स आहेत. पण जिथे तुम्ही खूप जास्त आरोची सवय जेव्हा करता, तर तेव्हा ते केमिकल, ते जे खनिजे आहेत ते काढून टाकल्या जातात आणि मग आपल्याला मिळतं ते नुसतं खनिज रहित पाणी मिळतं. तर म्हणून साधं पाणी जे आपल्याला टॅप वॉटर भेटतं आणि तेच तुम्ही उकळून जरी पिलं तरी त्याच्यातले खनिज नाहीसे नाही होत, तर तुम्हाला जंतू जे आहे त्याचा नाश करून आपण त्या पाण्याचा उपयोग करू शकतो. तर अल्कलाईन वॉटर सारखे ते मिळवण्याकरता ती एवढी महागाची मशीन घेणं सोयीचं मला वाटत नाही की सगळ्यांकरता सोयीचं आहे. ज्यांच्याकरता ते अफोर्डेबल आहे ते घेऊ शकतात, पण ज्यांच्याकरता अफोर्डेबल नाही आहे आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी उपलब्धता आहे, टॅप वॉटरने तुम्हाला जर चांगलं पाणी मिळत असेल, खनिजयुक्त पाणी मिळत असेल, तर ते घ्यायची आवश्यकता नाही. मला असं एक साधं माझं मत आहे. बरोबर आहे. कारण काय की हा ते मशीनचाही थोडासा एक बिझनेसही आहे. कारण काय की आजकाल त्याच्यामध्ये लोन मिळतं असं तसं खूप सांगितलं जातं. परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपलं साधं पाणी जरी पिलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. त्याच्यानंतर मध्ये थोडंसं एक मिस झालं ते की आपण डार्क चॉकलेट आणि बनाना याच्यामध्ये एक कोणतं सांगितलं होतं ते थोडं माझं मिस झालं त्यामध्ये. डार्क चॉकलेट आणि बनानाच्या मध्ये ओट्स विषयी काही सांगितलं म्हणजे ते ओट्स याच्याकरता सांगितलं होतं की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, तंतुमय पदार्थ याच्यामध्ये खूप जास्त आहे, कर्बोदके खूप जास्त आहे. आणि जेव्हा तंतुमय कर्बोदके आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा पाण्यासोबत त्याची ऍक्शन होऊन ते फुलतात आणि आपल्याला एक तृप्ततेची भावना जी येते ती त्याच्यामुळे येते. आणि तृप्ततेची भावना आल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन जे आहे ते सिक्रेट होत असतं. म्हणून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे शरीरामध्ये असणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला ओट मिलच्या स्वरूपात मिळू शकतात. जरी ओटमील नसेल तर तुम्ही त्याच्याकरता भाज्या पण रफेश करता वापरू शकता. तंतुमय पदार्थाकरता सगळ्या हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण तंतू आहे.
तर ते पण तुम्ही वापरू शकता. इव्हन मेथीचे दाणे आहेत त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे, तर ते पण एक तंतुमय पदार्थ आहे, तर ते त्याचा पण आपण वापर करू शकतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेण्याकरता. अट्टहास हाच नाही की ओट मिल्क खाल्लं तरच आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, इट इज अ रिच सोर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असं आपण म्हणू. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे पण तृणधान्य जे आहे सगळे विदाऊट कोंडा न काढता तुम्ही जर पोळीसाठी पूर्ण गहू वापरले, गव्हाचं पीठ वापरलं, तर त्याच्यामधून पण तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मिळतात. ज्वारीचं पीठ आहे, बाजरी आहे, याच्यामध्ये पण खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, तर त्याचाही वापर आपण करू शकतो. आणि नवीन एक माहित झालं की सेलेनियम ऍब्झॉर्ब करायसाठी आपण जो तडका देतो सॅलडवर, ते एकदम उत्तम झालं. हो, विटॅमिन ई जे आहे ते फॅट सोल्युबल आहे, म्हणजे ऑइल्स मध्येच ते आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून मग आपल्या याच्यात मध्ये कुठल्याही व्हेजिटेबल्स मध्ये आपण थोडंसं 1 चमचा तेल टाकलं की जे न्यूट्रिएंट्स आपल्याला त्या व्हेजिटेबल मधनं पाहिजे असतात ते ऍब्झॉर्ब होण्याला आपल्याला मदत होत असते. छान, धन्यवाद ताई. धन्यवाद. ताई नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आरमोरीवरून बोलते, लक्ष्मी मने. ताई खूप छान क्लास झाला आपला आजचा. मला एक विचारायचं होतं की जवस आणि तीळ ह्या दोन्ही तेलबी आहेत, तर दोन्हीचा उपयोग सारखा होतो का? ऍक्च्युली जवस आणि तेल हो ह्या तेलबियांचा उपयोग सारखा होतो का? हा, दोन्ही तेलबियाच आहे. त्याच्यामध्ये असलेले पोषक घटक जे आहे ते कमी अधिक प्रमाणात आहे. जसं जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे, जे की त्याच्यामध्ये तिळामध्ये कमी प्रमाणात आहे. तर म्हणून मग रिसोर्स आपण काय घेणार, तर जवस घेणार. आणि जवस हे चटणीच्या स्वरूपात आपण खातो, तर त्या प्रमाणात आपण घेतलेलं योग्यच आहे. आणि तीळ जे आहे, तिळामध्ये बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहे, असेन्शियल अमायनो ऍसिड्स पण आहे, नंतर असेन्शियल फॅटी ऍसिड्स आहे, अल्फा लिनोलेनिक ऍसिड पण आहे, जे की आपल्याला तिळामधनं पण मिळू शकतात. तर मग हे पण अँटी डिप्रेसंट काम करतं. तर दोन्हीचा उपयोग आपण केला तर योग्यच आहे. कुठलाही एक न वापरता दोन्ही पण वापरा. धन्यवाद ताई. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आवाज येतोय? हो, येतोय आवाज. मी डॉक्टर सवाई, नवीन पनवेल. चॉकलेटचा तुम्ही उपयोग सांगितला, पण चॉकलेटच्या ऐवजी रिप्लेसमेंट काय सजेस्ट कराल तुम्ही? चॉकलेट मध्ये पण कॅफीन असतं आणि चहा आणि कॉफी मध्ये पण कॅफीन असतं. तर मग तुम्ही जर चॉकलेट नाही आवडत असेल, चॉकलेट खायचं नसेल, तर तुम्ही चहा किंवा कॉफीचा 1 कप जरी घेत असाल तरी पण तुम्हाला कॅफीन मिळू शकतं. ओके, थँक्यू. आणि दुसरा, आता आपण पाण्याविषयी आता जे नवीन मशीन मार्केटमध्ये आलेलं आहे, तर माझं कालच मी ते एक सेमिनार अटेंड केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं हॉस्पिटल आहे, तुम्ही इथे लावा, अनेक पेशंटला दिलं. तर आता जेवढे आपल्या योग वर्गात आहे, तर मी त्यांना असा प्रश्न केला की त्यांनी असं सांगितलं की हे गंगेचं पाणी किंवा नॅचरल सोर्स मध्ये आलेलं पाणी, त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स आहे. आणि आपलं पाणी हे जे टॅप वॉटर आहे किंवा मुंबई पुणे मोठ्या शहरातलं पाणी ज्यावेळेस आपण याच्या थ्रू पास करू, तर ते नॅचरल वॉटर तयार होते. तर मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की मग हे जे मिनरल्स त्या फक्त त्या ज्या आतमध्ये प्लेट लावलेल्या आहेत त्याच्यातून पास झाल्यावर ते मिनरल क्रिएट होतात का? तर त्याच्याविषयी आपल्याला काही जर तुम्ही नॉलेज असेल तर शेअर करा. ऍक्च्युली ते मशीन मधनं जे आर्टिफिशियल मिनरल्स टाकलेले जातात, म्हणजे ते रॉड्स मधनं तुम्हाला मिनरल्स दिलेले जातात. आणि पाण्यामधनं तुमच्या टॅप वॉटर मध्ये जेवढे पण मिनरल्स असतात ते नॅचरली फॉर्म झालेले आहे, दगडातनं आलेले आहे ते मिनरल्स. तर आपल्या म्हणजे आतापर्यंत आपण जे वय आहे आपलं, त्याच्यानुसार आपल्याला लक्षातच असेल की जे मातीतनं तयार झालेलं आहे त्याची प्युरिटी आणि जे मशीन मेड आहे त्याची प्युरिटी आपणच व्हॅल्युएशन करू शकतो की जे आपल्या दगडातनं तयार झालेलं पाणी आहे ते आपण वापरणं किती योग्य आहे. पण जिथे आपल्याला माहिती आहे की खूप जास्त इम्प्युरिटीज आहे आणि जिथे आपल्याला पेशंटला प्रोव्हाइड करायचं आहे, त्या कंडिशन मध्ये जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे की आपण मशीनचं द्यावं, तर त्या सिच्युएशन नुसार, आता तुम्ही कुठल्या मुंबई सारख्या सिटीमध्ये जर इम्प्युअर वॉटर आपल्याला मिळत असेल आणि अवेलेबिलिटी नसेल प्युअर वॉटरची, त्यावेळेस तुम्ही मग म्हणजे मशीन मेड जर पाणी असेल तर ते तुम्ही वापरू शकता. थँक्यू.
सवय दादा ते मशीन बद्दल की नाही थोडं बिझनेसही आहे, कारण ते काय बेनिफिशियरला काय की 10,000 पासून तर 50,000 पर्यंत बेनिफिट करून देतात ते. तर असं हे बिझनेसवाला जे आहे तर ते असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य असेल म्हणून. बरोबर आहे. आणखी कोणाचा प्रश्न असतील तर विचारू शकता. डॉक्टर शिल्पा यांनी आज आपल्याला हॅलो मॅडम नमस्कार. मी अंजली पांडे बोलते भंडाऱ्यावरून. हॅलो, बोला ना ताई. आवाज येतोय? अंजली ताई, हॅलो. अच्छा, दोघींचा माईक सुरू झाला वाटते. हा अंजली ताई तुम्ही बोला. नाही आपल्या आधी ना त्या कोणी हॅलो? राजेंद्र लुटे त्या बोलत आहेत, त्यांना बोलू द्या आधी. लुटेताई बोलत आहे. लुटेताई तुमचा माईक ऑन नाहीये. अच्छा, लुटेताई कोण बोलताय? माईक ऑन करा ना ताई, माईक ऑन करा लुटेताई. बोलू का मी? हा त्यांचा माईक हा. बोला ताई. माईकच म्यूट होत आहे त्यांचा. बोला ताई तुम्ही. अंजली ताई बोला तुम्ही. तोपर्यंत त्यांची मॅडम माझा प्रश्न होता, आपण आताच तीळ आणि जवस बद्दल बोललो, तर काळे आणि पांढरे तीळ मध्ये काय फरक आहे? काळे तीळ जेवण झाल्यानंतर खावे म्हणतात, तर काळे आणि पांढरे तीळ याच्यामधला थोडा फरक सांगितला तर बरं होईल. ऍक्च्युली काळे तीळ आणि पांढरे तीळ असं आहे की ज्याच्यामध्ये पिगमेंटेशन खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की खूप डार्क कुठल्याही भाज्या, फूड कुठलेही असेल तर त्याचे जे रंग आहे तो पिगमेंट म्हणून काम करतो आणि तो पिगमेंट अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. मग आपण असं म्हणणार नाही की पांढरा रंग जो आहे तो कमी काम करतो, तर तेवढंच महत्व आहे. पण याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे काळ्या तिळामध्ये ही जास्त आहे, म्हणून आपण म्हणतो की ते थोडंसं जेवणानंतर खायला हवं. तर ते काही प्रमाणात म्हणजे दोन्हीचा वापर करा, फक्त कधी हे कधी ते असं दोन्ही चालू शकतात. अच्छा, थँक्यू मॅडम. हॅलो, हा हॅलो शिल्पाताई, हा बोला. मी धांडेकर बोलते भंडाऱ्यावरून. मला तिळांचं सांगितलं, पण ते भाजून खायचे की म्हणजे असंच म्हणजे कच्चे खायचे? आणि दुसरा प्रश्न असं माझं होतं की पाणी जे आपण घेतोय तर ते मिनरल वॉटर जे आपण युज करतो, जसं आपल्याकडे प्रत्येकाकडे म्हणजे माझ्याकडे आरो लावलेला आहे, आम्ही त्यातलंच पाणी युज करतो, तर ते बेटर आहे की आपलं जे साधं आपण नळाचं जे आहे बोरचं डायरेक्ट आहे ते वगैरे घ्यायचं का? बोर मध्ये तुम्हाला कसं आहे, खूप जास्त म्हणतात आपण खोल याच्यातनं पाणी काढतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खनिजांचं प्रमाण असतं आणि ते पचायला जड असतात. म्हणून आपल्याला कधी कधी इंडायजेशनचे प्रॉब्लेम का होतात की कारण की खूप जास्त प्रमाणात खनिज असतात. ठीक आहे, आता आपण कॉर्पोरेशनचं जेव्हा पाणी येतो तेव्हा आपण आरो लावलेला असतो. आज आपण कोरोना काळात हे बघतो आहे की गावाखेड्यात राहणारा व्यक्ती जो आहे त्याला कोरोना नाही होत आहे, कारण की त्याची रेजिस्टंट पॉवर खूप चांगली आहे. आज आपण ऑरो मधलं पाणी पिणारा जो व्यक्ती आहे तो आपण शरीराला खूप जपतो आणि शरीराला आपण नाजूक बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून जेवढं टॅप वॉटर तुम्ही वापराल तेवढी बॉडी आपली दणकट बनते आणि इन्फेक्शनला फाईट करण्याची ताकद आपली राहते. आपण जेवढं फिल्टर पाणी वापरू तेवढे आपली शरीर हे नाजूक बनतं. त्याच्याकरता ऑप्शन लिहिलेलं आहे. आपण फिल्टर पाणी का वापरतो? कारण की आपल्याला जंतूपासून प्रादुर्भाव नको व्हायला, आपल्याला सर्दी खोकला नको व्हायला, आपल्याला कुठल्या याचं जंतूपासून इन्फेक्शन नको व्हायला, म्हणून मग त्याच्यासाठी बॉईल करू शकतो ना आपण पाणी.
साधी सोपी मेथड आहे. पण आता इतकं पाणी आपण बॉईल करू शकत नाही म्हणून आपण आरो लावतो. पण काही काही भागामध्ये गरज आहे, कारण की तिथे सतत म्हणजे आता मुंबई सारख्या कुठून काय पाणी येतं हे कोणालाच काही कल्पना नाही. कुठल्या पद्धतीचं येतं, ते प्युरिफाय केलं जातं नाही जातं, ही शंका असल्यामुळे त्या ठिकाणी ते लावणं गरजेचं आहे. पण जिथे आपण आता साध्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आपण जर राहत नसेल, साध्या शहरांमध्ये राहत असेल, तर तिथे आपण टॅप वॉटर पण वापरू शकतो, उकळून पाणी वापरू शकतो. पावसाळ्यात तर वापरायला पाहिजे. आणि तिळाचं म्हणतो भाजून खायचे का मॅम? भाजून घेतले तर ते काय होतं की शरीरात त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स असतात ते आपल्याला अवेलेबल, इव्हन भिजवून सगळ्यात बेस्ट राहील. भिजवून ते वापरले तर ते एन्झाईम ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येतात. कोणते इव्हन तुम्ही ड्रायफ्रुट जरी बघाल तर ते जर भिजवून आपण त्याचं कन्झम्पशन करत असेल, रात्रभर भिजवले आणि मग ते आपण सकाळी खातो, तर ते त्याच्यामधले एन्झाईम्स जे आहेत ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येतात आणि ते आपल्या शरीराला अवेलेबल होतात. सो म्हणून भिजवण्याची प्रोसेस ही त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. आणि कुठलं आपल्याला आपल्या शरीराला आता सध्याच्या म्हणजे आहारामधनं आपल्याला नॅचरली असं काही फूड मिळत नाही, तर आपण एक सप्लिमेंट म्हणून आपण असं काही घेऊ शकतो का जे प्रोटीन्स युक्त असेल आणि त्याच्यात सगळे कंटेंट्स असेल, असं काही असे आपल्याकडे म्हणजे आपण ते काय घेऊ शकतो का? नाही, असं तुम्ही अन्न पदार्थाची गोष्ट करत आहे की रेडीमेड फूड यूज करायचं म्हणत आहे? हा, असं तुम्ही अन्न पदार्थाची गोष्ट करत आहे की बाहेरचे मार्केट प्रोडक्ट म्हणत आहे? हा, मार्केट प्रोडक्ट म्हणते जे आपल्याला काही घरात आहारातनं नाही मिळत आपल्याला, तर ते मग जसं तर आपण म्हणजे मांस वगैरे जसं मीठ वगैरे आपण खात नाही, तर मग आपल्याला त्यातून जे मिळणारं जे आपल्याला विटामिन्स आहेत ते आपल्याला मिळत नाही. मग त्यासाठी आपल्याला सप्लिमेंट काय घ्यायचं? नाही, ऍक्च्युली मार्केट प्रोडक्टच्या मी तर म्हणजे याच्या आहे की जेवढं निसर्गाने आपल्याला ज्या फॉर्म मध्ये दिलंय ना, ते त्या फॉर्म मध्ये जर तुम्ही खात असाल तर ते शरीराकरता योग्य आहे. पण तुम्ही जेवढं प्रोसेस करून केलेलं अन्न, सिंथेटिक फूड जेवढं तुम्ही खाल तर ते शरीराला आणखीन घातक होऊ शकतं लाईफ लॉंग करता, आणि ती काही कालांतराने तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात. म्हणून माझं म्हणणं आहे अन्न ज्या स्वरूपात आहे ते त्याच स्वरूपात खायला हवं. ओके, थँक्यू मॅडम, छान सांगितलंय. थँक्यू. काही थोडस सुनीताताईंनी जे प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये 2 गोष्टी ऍड करायची माझी इच्छा आहे. ताईंनी जे आरो वॉटर विचारलं, तर त्या आरो वॉटरचं आपल्याला सर्वांना हे माहित आहे की आरो वॉटर वापरलं पाहिजे. परंतु आपण आता जे मिनरल वॉटर आपल्या नळातून मिळते, तर त्याच्यामध्ये सर्व मिनरल्स असतात आणि आरो वॉटर मध्ये हे सर्व मिनरल जे आहे जास्तीत जास्त फिल्टर केले जातात. तर आमच्याकडे हे आरो वॉटर आहे, परंतु त्याला आम्ही त्याचं पीएच वाढवून द्यायला सांगितलं होतं आणि त्याचं जे नॅचरल आपल्याला नळातून पाणी मिळते तर ते सफिशियंट आहे. आणि गव्हर्नमेंट आजकाल ह्या पाण्याविषयी इतकं सतर्क आहे की आधीसारख्या डायरियाच्या केसेस, आधीसारख्या हिपॅटायटिसच्या केसेस ह्या फार कमी झालेल्या आहेत. म्हणजे त्याचं पाण्याचं जे शुद्धीकरण आहे हे चांगल्या प्रकारे होत आहे. दुसरं ताईंनी जे एक विचारलं होतं की सर्व प्रोटीन मिक्स असलेलं आपल्याला काय खाता येईल, तर याच्यामध्ये माझे एक सजेशन असं आहे की आपण आपल्या ग्रुपमध्ये एक वेळा 16-17 प्रकारचे जे कडधान्य आहेत, तर ते मिक्स करून आपण त्याची भाकर म्हणा किंवा पोळी जे काही आपल्याला पदार्थ करायचे ते करू शकतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला सर्वच प्रकारचं मिक्स हे कार्बोहायड्रेट मिळेल, प्रोटीन मिळेल. त्याच्यानंतर तेलबियांचं सर्व मिक्स पावडर जर केलं तर हे आपण एक तर दुधामधून, दह्यामधून असं टाकून जर घेतलं तर एका वेळेस सर्व प्रकारचे आपल्याला मिळतील. एक प्रकार सातूही सांगितलं होतं आपल्या आशाताईंनी आपल्याला एक वेळा. तर ह्या सातूमध्येही सर्व आपण मिक्स करून जर खाल्लं तर त्याच्यातून कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन, फूड, फॅट आणि प्रोटीन मिळतील आपल्याला. धन्यवाद. हरिओम. आणखी कोणाचे प्रश्न नसतील तर मग आपण आशाताईंकडे माईक वळू. हरिओम. आज डॉक्टर शिल्पा यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करता होलिस्टिक अप्रोच काय ठेवायचा याविषयी आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन करत असताना आपल्याला त्यांनी सांगितलं आहे
की डाएट हा रोल करतो, तर त्याच्यासाठी इतरही गोष्टी आहेत की ज्या स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये काम करतात. आणि झोप आहे, एक्सरसाइज आहे, डाएट आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये फार महत्वाचा रोल करतात. या ठिकाणी मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं असेल की तुम्हाला चांगला व्यायाम जर करायचा असेल तरी देखील डाएटचा महत्व आहे. तुम्हाला चांगली झोप पण लागायची असेल तरी डाएटचा रोल आहे. तर आपलं कामही चांगल्या रीतीने परफॉर्मन्स करायचं असेल तरी पण डाएटचा रोल आहे. तर डाएट हे इतकं महत्वाचं आहे की आपल्याला ह्या ताण व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाचं काम करत असतं. आणि हे काम करत डाएट मध्ये सगळ्यात डाएट महत्वाचं याच्यासाठी आहे की असा आपण आहार घेतला पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं डायजेशन चांगलं राहील. कारण डायजेशन, गट हेल्थ ही फार महत्वाची आहे. गट हेल्थ जर आपल्याला ज्या दिवशी पोट साफ झालेलं नाही किंवा ज्या दिवशी आपल्याला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, ज्या दिवशी खूप सारखी लूज मोशन्स होतात आहे, गॅस झालेला आहे, पित्त झालेला आहे, ऍसिडिटी वाढली आहे, त्या दिवशी आपला मूड चांगला नसतो. म्हणजे ताण आपल्याला आपलं डायजेशन खराब झाल्यामुळे होतं. तर ही गट हेल्थ खूप महत्वाची आहे. आणि हे गट हेल्थ जर चांगली नसेल तर बीपी सुद्धा वाढतो. आणि म्हणून ही गट हेल्थ चांगली ठेवायची असेल तर डाएट चांगला असणं खूप गरजेचं आहे. आणि तो कसा असावा याचं बरंच आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की डाएट जर आपला चांगला असेल तर आपण हार्मोनल बॅलन्स चांगलं ठेवू शकतो. कॉर्टिसॉल लेव्हल आपण कमी करू शकतो. आणि जे फील गुड हार्मोन्स आहे, डोपामिन आहे, सेरोटोनिन आहे, नॉरएपिनेफ्रिन आहे, हे आपण वाढवू शकतो. हे डाएटमुळे करू शकतो आपण. तर आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या योगामध्ये आपल्या नसनाडियांबद्दल खूप बोलतो की 72 काय वगैरे वगैरे जे काही आहे, तर हा सुद्धा निरोगी ठेवण्याकरता डाएट खूप महत्वाचा रोल करतो. उदाहरणार्थ ओमेगाचं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आपल्या आहारामध्ये हे घेणं, नर्वस सिस्टम आपली मजबूत करायची असेल तर डाएट मध्ये आपल्याला ओमेगा 3 असणं खूप गरजेचं आहे. आणि अक्रोडचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, ड्रायफ्रुट्स सांगितलं, तेलबिया भिजवलेल्या याच्याबद्दल आपलं डिस्कशन झालेलं आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये जे डार्क कलरचे ड्रायफ्रुट्स आहे, मनुका आहे, किसमिस आहे, खजूर आहे, काय आपलं ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू आहे, त्याच्यानंतर अंजीर आहे. तर हे सगळं खाणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या नर्व्स जर चांगल्या करायच्या असेल, स्ट्रॉंग करायचे असेल तर ड्रायफ्रुट्स हे खाणं, तेलबिया खाणं अत्यंत महत्वाचं आहे. हिरवी भाजी खाणं खूप गरजेचं आहे. तर हे डाएट हे खूप महत्वाचा रोल करत असतो. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं. आणि विशेषतः हर्ब्स सांगितलेलं आहे. पुदिनाचं फार आहे. पुदिना थोडासा वाला तरी नर्वस सिस्टम एकदम अशी जागी होते, फ्रेश होते. तर ह्या नर्व्सला स्टिम्युलेटिंग जे काही फूड्स आहेत, हर्ब्स आहेत, ते आपल्याला रोज घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे घेत असताना आपण फार म्हणजे विचारपूर्वक आणि खूप मनापासून याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. कारण की आपण सगळं काम खूप छान करतो, आपली गाडी खूप सुंदर ठेवतो, आपलं घर खूप सुंदर ठेवतो, आपले कपडे खूप छान ठेवतो, आपलं मेकअप खूप छान करतो, पण आपण आपल्या आहाराकडे जे लक्ष द्यायला पाहिजे ते आपण करत नाही. आणि जे अत्यंत महत्वाचं आहे, डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की हे जे तेलबी आहे, मल्टीग्रेन आटा आहे, हिरवी भाजी आहे, हे सगळं आपण रोज घेतलं पाहिजे. याच्याकरता हे सहज मिळणार नाही ना आपल्याला. आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील.
काही एफर्ट्स घ्यावे लागतील आणि ते व्यवस्थित नियमित आहारामध्ये त्याला समावेश करून आपल्याला ते ग्रहण करावं लागेल. तर याच्याकडे आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्ष देणं आणि त्यासाठी तशी कृती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं सगळं लक्ष ह्या आज बाजारामध्ये जे काही न्यूट्रास्युटिकल्स आले आहे, हाय प्रोटीनचे पावडर्स झाले आहे, वेगवेगळे पावडर्स झाले आहे, वेगवेगळ्या कंपन्या झाल्या आहे ज्या की मार्केटिंग करतात. हे सगळे डेड फूड्स आहेत, हे नॅचरल फूड्स नाही आहेत. हे डेड फूड्स आहे आणि त्या डेड फूड्स मध्ये काय टाकलं आहे आणि काय प्रोसेसिंग केलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि ते थोडा वेळ तुम्हाला काहीतरी गंमत वाटते कारण त्याच्यात हार्मोनल काही स्टेरॉइड्स टाकलेले असतात, काय टाकलेले असतात, त्याच्यामुळे सुरुवातीला खूप मस्त वाटतं. पण कालांतराने जर तुम्ही ते घेत राहिले तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम शरीरावर होतो. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोडक्ट्स पासून वाचा आणि नॅचरल फॉर्म मध्ये आणि तेही ताजं करून भिजवून मोड आणून आपल्याला कसं घेता येईल याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, याच्याकडे वेळ द्या, याच्यासाठी काम करा, याच्यासाठी विचार करा आणि तशा प्रकारचा आहार आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या असा जर आपण चांगला आहार घेतला तर आपल्याला चांगली झोप लागेल, आपल्याला ताण आला असेल तरी ती लेव्हल कमी होईल आणि आपल्या नर्व्स मजबूत होतील आणि आपल्या ताणाचं व्यवस्थापन कायम सतत होत राहील. कारण अँटीऑक्सिडंट फूड्स जर आपण घेतले आहारामध्ये, आता ते खूप डिटेलिंग आहे त्याचं, तर त्याच्यापासून आपल्याला खरोखर फायदा होईल. पण आपण तसं म्हणजे मी 99.9% आहार मी घरोघरी बघते की ज्याच्यामध्ये खूप भयंकर डिफेक्ट्स आहेत. त्याच्यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. कारण सगळं काही आपलं जीवन जे आहे ते जीवन आपल्याला क्वालिटी लाईफ जगण्याकरता चांगला आहार घेण्याची गरज आहे. ते जर नसेल तर तुम्ही जीवनामध्ये काहीच मिळवू शकणार नाही. तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर काहीच मिळवू शकणार नाही. तेव्हा आरोग्य चांगलं ठेवण्याकरता चांगला आहार, चांगली झोप, व्यायाम याच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं आता डॉक्टर मानेंची इच्छा आहे बोलायची, आभार प्रदर्शन करणार आहेत. हरिओम. वेळ बराच झालेला आहे आणि आजच्या वक्त्या शिल्पाताई भैसे इंगळे यांनी उत्कृष्टपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व साधकांना मी अशी विनंती करेल की त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य तो उपयोग करायला पाहिजे. कारण बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत, म्हणजे अनेकदा रिपीट होत आहेत आणि त्याच्यामुळे आधीचे व्हिडिओ बघून आताचा होणारा व्हिडिओ बघून आपण आपल्या म्हणजे आहारामध्ये बदल करायला पाहिजे आणि हे बदल केले तर आपल्याला फायदा होईल. शिल्पाताई ह्या योगी पण आहेत आणि त्याच्यामुळे त्या आहार तज्ञ, योगी, संशोधक अशा अष्टपैलू आहेत. त्यांनी उत्कृष्ट माहिती दिली, त्याबद्दल मी योग वर्गातर्फे शिल्पाताईचा आभार मानतो. धन्यवाद. शांतीपाठ घेऊया. ओ असतो मा सतमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय